वैष्णवेभ्यो। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमं वन्दे श्रीगुरुतेन परमानन्दं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा। हरे कृष्णा प्रभु जी। हरे कृष्णा प्रभु जी, हरे कृष्णा। हरे कृष्णा प्रभु जी, दंडवत प्रणाम। हरे कृष्ण। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम। तर आपण आतापर्यंत 5 श्लोक बघितले. आज आपण 6वा श्लोक चालू करणार आहे. सर्वांनी माझ्या मागे मानायचा प्रयत्न करा. दृष्टे स्वभावजनितैर्वपु वपुषश्च दोषैर् दृष्टे दृष्टे स्वभावजनितेर्वपुषश्च स्वभावजनितैर्वपुषश्च दोषैः दोषे न प्राकृतत्वमिह भक्तजनस्य पश्येत्. न न प्राकृतत्वमिह प्राकृतत्वमिह भक्तजनस्य भक्तजनस्य पश्येत्। पश्येत्। गङ्गाम्भसां न खलु बुद्बुदफेन पङ्कैर् गङ्गाम्भसां गङ्गाम्भसां न न खलु खलु बुद्बुद्धेन बुधबुधफेन पङ्के। पङ्के ब्रह्मद्रवत्वमपगमगच्छति नीरधर्मै। ब्रह्मद्रवत्वमगच्छति निरधर्मे। ब्रह्मद्रवत्वमपगच्छति ब्रह्मद्रवत्वमपगच्छति नीरधर्मै। ब्रह्मद्रवत्वमपगच्छति निरधर्मे। दृष्टै स्वभावजनितैर्वपुषश्च दोषैर् दृष्टे दृष्टे स्वभावजनिते वपुषश्च स्वभावजनितेर्वपुषश्च दोषे। न प्राकृतत्वमिह भक्तजनस्य पश्येत्। न न प्राकृतत्वमिह प्राकृतत्वमिह भक्तजनस्य जनस्य पश्येत्। पश्येत्। गङ्गाम्भसां न खलु बुद्बुदफेन पङ्कैर् गङ्गा गङ्गाम्बसान् खलु अभसां न खलु बुध बुध बुद्बुद्धेन पङ्के। ब्रह्मद्रवत्वमपगच्छति नीरधर्मै। ब्रह्मद्रवत्वमपगच्छति नीरधर्मे। ब्रह्मद्रवत्वमपगच्छति दृष्टै स्वभावजनितैर्वपुषश्च दोषैर् दृष्टे दृष्टे स्वभावजनितैर्वपुषश्च वपुषे दोषे। न प्राकृतत्वमिह भक्तजनस्य पश्येत्। न न प्राकृतत्वमिह प्राकृतत्वमिह भक्तजनस्य भक्तजनस्य पश्येत्। पश्येत्। गङ्गाम्भसां न खलु बुद्बुदफेन पङ्कैर् गङ्गाम्भसान् खलु गङ्गाम्भसां न बुध खलु बुध फैन बुद्बुद्धेन पक्के। पङ्के। ब्रह्मद्रवत्वमपगच्छति नीरधर्मै। ब्रह्मद्रवत्वमपगच्छति ब्रह्मद्रवत्वमपगच्छति धर्मे। नीरधर्मे। हा, तर सर्व प्रभूजी एकदा म्हणतील आणि नंतर सर्व माताजी एकदा म्हणतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण। दृष्टे दृष्टे स्वभावजनिते स्वभावजनिते वपुषः दोषे च दोषे। न न प्राकृतं प्राकृतत्वमिह यभक्तजनस्य भक्तजनस्य पश्येत्। पश्येत्। गङ्गा गङ्गाम्भसां अम्भसां न खलु खलु बुद्बुदफेन बुद्बुद्धेन पङ्के पङ्के। ब्रह्मा ब्रह्मद्रवत्वम् अपगच्छति द्रवत्वमपगच्छति निरधर्मे। नीरधर्मे। माताजीच. दृष्टे दृष्टे स्वभावजनिते वपुष च दोषे न न प्राकृतमिह भक्तजनस्य पश्चेत्। गङ्गा अम्भसाम न खलु बुद्बुद्फने पक्के।
ब्रह्मद्रव्यम् अपगच्छति नीरधर्मे. धन्यवाद. हरे कृष्ण. हा एक जण पहिले भाषांतर. हा मी वाचतो. प्रभूजी आवाज भाषांतर वाचू प्रभूजी. हरे कृष्णा. वाचा. भाषांतर. शुद्ध भक्त आपल्या कृष्ण भावनेच्या मूळ स्वरूप स्थितीत असल्यामुळे शरीराशी तादात्म्य करीत नाही. मनुष्याने अशा भक्ताकडे भौतिक दृष्टीने पाहू नये. भक्त नीच कुळा जन्मलेला असो, त्याच्या शरीराचा वर्ण चांगला नसो, त्याचे शरीर कुरूप अथवा दुर्बल अथवा रोगग्रस्त असो, आपण अशा कोणत्याही गोष्टीला महत्त्व देऊ नये. साधारण दृष्टीला शुद्ध भक्ताच्या शरीरात अशी व्यंगे स्पष्ट दिसत असतील, परंतु त्याच्यामध्ये अशी तथाकथित व्यंगे असली तरीही त्याचे शरीर दूषित होऊ शकत नाही. शुद्ध भक्ताचे शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे असते. कधी कधी पावसाळ्यात गंगेचे पाणी बुडबुडे, फेस व चिखलाने भरून जाते, तरी सुद्धा ते दूषित होत नाही. आध्यात्मिक ज्ञानात प्रगत असलेले लोक पाण्याचे बाह्य स्वरूप न पाहता गंगेत अवश्य स्नान करतात. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे, कारण आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं कशा प्रकारे 3 प्रकारचे भक्त आहेत आणि या 3 प्रकारच्या भक्तांमध्ये सर्वात उच्च स्तराचे भक्त आहेत. तर ते उत्तम अधिकारी. उत्तम अधिकाऱ्यांना कशा प्रकारे आपण बघितलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण अपराधापासून वाचवलं पाहिजे स्वतःला, त्याबद्दलचं या नंतरच्या श्लोकामध्ये. कारण त्यांनी सांगितलं उत्तम अधिकारी संगत केली पाहिजे, मागच्या श्लोकामध्ये सांगितलं. पण मग उत्तम अधिकाऱ्यांना आपण अपराध न करता कसं आपण संगत केली पाहिजे, तर त्याबद्दलचं या श्लोकामध्ये सांगितलेलं. भक्तांना कसं बघितलं पाहिजे आणि कसं नाही बघितलं पाहिजे. तर आपण भक्तांना भक्तिभावाने, खास करून शुद्ध भावनेने बघितलं पाहिजे. भौतिक भावाने बघितलं, भौतिक मनोभावनेनं, तर आपण अपराध करून बसू. त्यामुळे या श्लोकामध्ये रूप गोस्वामी आपल्याला सांगणार आहेत कशा प्रकारे आपण खास करून शुद्ध भक्तांना बघितलं पाहिजे आणि अपराध न करता आपण त्यांची सेवा, त्यांच्या जीवनातून आपण प्रभूजी आवाज खूप छोटा येत आहे. आवाज यायला पाहिजे मोठा. सगळ्यांना आवाज छोटा येतोय का? हा प्रभूजी थोडा छोटा येतोय प्रभूजी. आता व्यवस्थित आला होता. आता जो बोलला तुम्ही. Sometimes the devotee becomes a little angry, एक मिनिट. or devotee becomes a little disturbed by the member of the opposite sex, becomes a little lusty, or हरे कृष्ण. आता येते का? हा येतोय प्रभू. हा, ठीक आहे. तर मी सांगत होतो की या श्लोकामध्ये रूप गोस्वामी आपल्याला सांगणार आहेत कशा प्रकारे आपण शुद्ध भक्तांना बघितलं पाहिजे आणि आपली जी भाव आहे बघण्याचा, तो कशा प्रकारे आपण आपल्या अपराध न करता त्यांच्याकडून आपण आशीर्वाद घेऊन आपल्या भक्तीला आपण वाढवलं पाहिजे. त्यासाठी हा श्लोक त्याच्यामधून आपल्याला सांगतायत. तर हा सुंदर फोटो आहे बघा रूप गोस्वामींचा. खूप सुंदर कशा प्रकारे त्यांनी सगळ्या ग्रंथाची रचना केली. त्यांनी सगळ्या आपल्या येणाऱ्या सगळ्या शास्त्रांना एकदम रचना करून आपल्याला एवढे सुंदर शास्त्र दिलेले आहेत. आणि खास करून या भक्तिशास्त्रांना, 2 भक्तिशास्त्रांना आपण या भक्तिशास्त्रीमध्ये आपण इन्क्लूड केलेले. तर ते म्हणजे भक्तिरसामृत सिंधू आणि उपदेशामृत. ते खूप महत्त्वपूर्ण
ग्रंथ त्यांनी दिले. तर कसं बघा, त्यांच्याकडे पेन आणि पेपर पण नव्हता. पण एवढे ते हुशार असायचे की एका एका साईडनं लिहायचे आणि दुसऱ्या साईडनं ते वाळायला ठेवायचे, आणि मग तिसऱ्या पेजवर लिहायचं, आणि मग दुसऱ्या पेजला लिहायचं. मग ते दुसऱ्या पेजला काय लिहायचं ते लिहून, ते विचार करून मग तिसरं पेज लिहायचं. म्हणजे एवढं हुशार विद्वान आपले 6 गोस्वामी, आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि वातावरण एवढं शुद्ध तिकडचं, त्या वृंदावनमध्ये ते त्याच्यातून भक्तिमय वातावरणामध्ये त्यांनी सगळं लिहिलं. पण ऑफकोर्स खूप त्यांना पण त्रास झाला, खूप लोकांनी त्यांना हे केलं, पण तरी पण त्यांचं. हा, एकच मिनिट, हा, कोणतरी आले ते बघून येतो मी, एकच मिनिट. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. तर आपण बघतो कशा प्रकारे 6 गोस्वामी एवढे विद्वान होते की त्यांनी म्हणजे लिहायच्या अगोदर कुठलं कसं काय लिहायचं ते सगळं विचार करूनच ते लिहायचे. आणि मग एक एक पान वाळायचं, मग दुसऱ्या पानावर ते लिहायला चालू करायचे. अशा प्रकारे हे ग्रंथ सर्व लिहिलेले त्यांनी. तर खूप विद्वान. हम्म, त्यामुळेच नवाभूषण शहाना त्यांना मिनिस्टर बनवलं, सनातन गोस्वामी, रूप गोस्वामींना. कारण एवढे तज्ज्ञ लोक होते, ते माझ्या राज्यात असलेच पाहिजे. आणि त्यांना 50% म्हणजे त्यांना राज्य द्यायसाठी तो हे म्हणजे हे केलं होतं त्यांना. म्हणजे तुम्ही मला एवढे प्रिय आहेत कारण तुम्ही मला स्वीकारले, माझे मिनिस्टर म्हणून स्वीकारलेत. तर एवढं त्यांना उच्च उच्च स्थान दिलं होतं नवाब शहानी पण. तर रूप गोस्वामी. हां. तर पहिल्या आपण मागच्या श्लोकमध्ये पण बघितलं, कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी, या 3 स्तराच्या भक्तांबद्दल आपण चर्चा केली होती. कनिष्ठ अधिकारी जे आहेत, तर ते भगवंतावर जास्त प्रेम करतात. त्यांचा जो भौतिकवादी जास्त असतात. खास करून त्यांची श्रद्धा खूप कोमल असते. त्यांना 2 गोष्टीवर आपण चर्चा केली होती. त्यांचा जो श्रद्धा आणि ज्ञान, तर ह्याद्वारे त्यांचं विभाजन केलं होतं आपण तिन्ही स्तराच्या भक्तांना: कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी, उत्तम अधिकारी. तर दोन्ही पण ह्याच्यामध्ये कमी असतं त्यांचं, कोमल श्रद्धा त्यामुळे म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्ञान पण खूप कमी आहे. त्यामुळे आपण बघतो की त्यांना गुरुबद्दल, भक्तांबद्दल त्यांना जास्त आसक्ती नाहीये, आकर्षण नाहीये. फक्त मंदिरात जाणे. बऱ्याच वेळेस लोक म्हणतात, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं देणं घेणं नाही. आम्ही येतो, मंदिरात बसतो, दर्शन करतो आणि निघून जातो. आम्हाला भक्तांशी बोलायचं, चर्चा करायची आम्हाला काही इच्छा नाहीये. पण ऍटलिस्ट ते येत आहेत. कनिष्ठ अधिकारी म्हणून आपण त्यांना म्हणजे ऍटलिस्ट ते भगवंत आहेत मंदिरात त्यामुळे येत आहेत. पण भगवंताला सांभाळणारे किंवा भगवंताची सेवा करणारे जे भक्त आहेत, त्यांच्याशी त्यांना देणं घेणं काही नाहीये. पण ऍक्च्युली भगवंत कधीच एकटे नसतात. भगवंताचा फोटो तुम्ही कधीच बघितला नाही एकटा असणारा. भगवंत म्हणजे त्यांची कमीत कमी गाय, किंवा कमीत कमी एक भक्त, किंवा म्हणजे भगवंतासमोर कुणीतरी भक्त किंवा त्यांचे सवंगडी कुणीतरी असते. तर कारण भगवंत एकटे कधीच राहू शकत नाही. तर तर त्यामुळं कनिष्ठ अधिकाऱ्यांना हे समजत नाही. त्यामुळे त्यांना कनिष्ठ म्हटलेलं आहे. पण कनिष्ठ अधिकाऱ्यातून मध्यम अधिकारी जाण्याचा हा मार्ग आहे. आणि तो पण आपण चर्चा केली होती. कशा प्रकारे जर कनिष्ठ अधिकारी जे आहेत, तर त्यांनी जर आपल्या म्हणजे मनाला लावलं सेवेमध्ये, आपण जे काही सेवा करत आहोत, आपण जे काही म्हणजे आपण आपल्या काया वाचा मनसाने जे काही आपण करत आहोत, जर आपण मनाला त्याच्यामध्ये लावलं, कारण हे काय आहे, कशासाठी करतोय, या भावनेने जर आपण
जर ती सेवा केली किंवा ते काही कार्य केलं तर ऍक्च्युली आपल्याला उत्तम अधिकारी मध्यम अधिकारी मध्ये जाण्याचा चान्स संधी आहे. तर त्यामुळे ते पण आपण बघितलं. आणि त्यानंतर मध्यम अधिकाऱ्याबद्दल पण चर्चा केली. कशा प्रकारे मध्यम अधिकारी जे आहेत तर ते अं, म्हणजे भक्तीमध्ये थोडे उच्च स्तराचे असतात कनिष्ठ अधिकाऱ्यापेक्षा. आणि ते भक्त आणि अभक्त ह्याच्यामध्ये ते भेद करतात. कोण भक्त आहे कोण अभक्त आहे त्याप्रमाणे ते मग संघ करतात. आणि भगवंतावर प्रेम करणे, सगळ्या भक्तांना आदर सन्मान देणे, आणि जे नवसिके भक्त आहेत तर त्यांना कृपादृष्टीने त्यांना बघणे, त्यांना मदत करणे, आणि जे द्वेषी लोक आहेत त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्याशी आदर देणे. अशा प्रकारे या प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा या चार बाबत आपण चर्चा केली होती. हे सर्व मध्यमाधिकाऱ्यांची लक्षणं. आणि ते गुरुला पालन करतात, नेहमी गुरुला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यांच्यावर खूप विश्वास त्यांच्यावर दृढ असतो. तर पण कधी कधी जर त्यांच्या पण ते पण ज्ञान आणि श्रद्धा खूप असते. पण जे उत्तम अधिकारी आहे त्यांच्यामध्ये अ, आणि मध्यम अधिकाऱ्यामध्ये काय फरक आहे, तर मध्यम अधिकारी कधी कधी दुसऱ्या लोकांना वादविवादमध्ये त्यांना कमकुवत असतात थोडे. त्यांना ते कधी कधी हे करू शकत नाही, म्हणजे त्यांना वादविवादामध्ये त्यांना कधी पूर्ण परास्त करू शकत नाही, किंवा त्यांना त्याच्यामध्ये विश्वास कमी असतो. तर त्यामुळं मग कधी कधी मग मध्यम अधिकारी स्तराचे भक्त उत्तम अधिकाऱ्याला जाऊन त्यांच्याकडे घेऊन जातात. त्या जो कोणी प्रतिस्पर्धी आहे किंवा ज्याला ते कन्व्हिन्स करू शकले नाही त्या त्या लोकांना. तर अशा मध्ये उत्तम अधिकाऱ्याबद्दल सांगितलं कशा प्रकारे ते द्वेष नाही त्यांना, दुसऱ्यांना असं ते दुसऱ्यांबद्दल असं तिरस्कार नाही, आणि शुद्ध हृदयातून भगवंताचं नेहमी स्मरण असते. त्याचबरोबर त्यांच्या संघामध्ये जे लोक येतात त्यांना ते वरती उचलतात भक्तीमध्ये. सो तर त्यांचं करण्याचा विश्वास खूप आहे आणि त्यांचं ज्ञान पण खूप आहे. आणि इवन कोणी जर द्वेषी असेल त्यांना पण ते परास्त करू शकतात. त्यांना ते त्याच्यामधून त्यांना वरती उचलू शकतात. जसं चैतन्य महाप्रभूंनी अमोघा जो होता तो कशा प्रकारे सार्वभौम भट्टाचार्य यांची मुलीला दिलं होतं अमोघाला. तर ते अमोघ जो होता तर तो एवढा द्वेष करायचा चेतन महाप्रभूंचा. तर एके दिवशी सार्वभौम भट्टाचार्याची पत्नी बोलली, माझी मुलगी विधवा होऊ द्या, पण त्या अमोघाला नको आम्हाला, कारण ते एवढा द्वेष करतोय चैतन्य महाप्रभूंचा. माझी मुलगी विधवा जरी झाली तरी तरी मला चालेल म्हणे, पण हा असा व्यक्ती मला नको आहे. एवढा द्वेष करायचा तो, सारखं त्यांना म्हणजे काहीतरी असं बोलणं आहे. आपण बरेच उदाहरण आपण बघितलेत, अमोघा, रामचंद्रपुरी. तर हे कसे द्वेष भक्तांना, आणि भक्तांना नंतर मग भगवंताला पण द्वेष होतो. एके दिवशी चैतन्य महाप्रभू येऊन त्यांना म्हणले, अरे का तू द्वेष करून तुझं हृदय अपवित्र करत आहेस? तो मरायच्या स्थितीला होता. कारण एवढे त्यांनी द्वेष करून अपराध केले होते. मरणावस्थेमध्ये होता. त्यावेळी चैतन्य महाप्रभू येऊन त्यांना स्पर्श केला हृदयाला, आणि म्हणले, कशामुळे हे हृदय जे भगवंत स्मरण व्हायला पाहिजे ते तू या वाईट विचारानं तू अपवित्र करत आहेस. आणि त्यांनी उद्धार केला. अमोघाचा उद्धार झाला. अशा प्रकारे जे उत्तम अधिकारी जे आहेत तर ते द्वेषी लोकांना पण अ, अ, पवित्र बनवू शकतात किंवा त्यांना भक्तीमध्ये प्रेरणा देऊ शकतात. आणि भगवंतांना प्रेम करण्याची, भगवंतांना प्रसन्न करण्याची, त्याचबरोबर भगवंताचे उपदेश लोकांना पोहोचवण्याची त्यांना खूप तीव्र इच्छा असते. तर अशा प्रकारे उत्तम अधिकाऱ्यांबद्दल चर्चा झालेली आहे. आणि तर
तर तीन प्रकारचे जे स्तरांचे जे भक्त आहेत त्याबद्दल चर्चा केल्यानंतर आपण मध्यमाधिकारी किंवा मग उत्तम अधिकाऱ्यांशी संगत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जे आपल्या स्तराचे जे भक्त आहेत तर त्या भक्तामध्ये एक तर आपण आपली भक्तीमध्ये वाढ व्हावी या उद्देशानं आपण म्हणजे असं नाही की दोघं एकाच वेळेला आले भक्तीमध्ये किंवा दोघं एकाच वेळेस दीक्षा झालेली आहे आणि मग दोघांचा पण संघ आपण करू शकतो. ॲक्च्युली भक्तीमध्ये संघाचं खूप महत्त्व आहे आणि संघाद्वारे आपण एक पाऊल भगवंताकडे झालं पाहिजे जवळ. म्हणजे तो संघ आपल्याला पोषक आहे भक्तीसाठी. नाहीतर थोड्या थोड्या गोष्टीनं ॲक्च्युली आपली चेतना दूषित होऊ शकते. आपली चेतना भगवंतापासून लांब जाऊ शकतो. तर त्यामुळं परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगतात की आपण एवढं जसं जसं जो अम, पैसा कमवणारा असतो तर तो नेहमी लक्ष करत असतो की अरे मला कुठं नफा होईल कुठं तोटा होईल आणि त्याप्रमाणेच तो त्याचं सारखे विचार त्याच्यापर्यंत असतात. त्याचप्रमाणे आपल्या भक्तीमध्ये पण आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे की मला भक्तीमध्ये वाढायचं आहे, कमी नाही व्हायचं. असंच सांग त्याग ए वैष्णवाचार. तर असंच संग त्याग करायचा आहे. भक्तामध्ये पण असंच संघ असतो. का कारण प्रत्येकाला आपापल्या स्पीडनं जायचं आहे. त्यामुळं मग आपल्याला ठरवायचं की आपल्याला किती स्पीडने आपल्याला लवकर भगवंताकडं किंवा भगवंताला प्रसन्न करायचं. लवकर जायचं का नाही ते त्या भगवंतावर अवलंबून आहे. पण ॲटलिस्ट आपण शुद्ध भक्तीला प्रयत्न करायचा आहे. शुद्ध भक्ती म्हणजे ही आपण जर बघतोय करतोय ती भक्ती आहे, पण ती भक्त्याभास आहे आता. तर त्या शुद्ध भक्ती करायचा आपल्याला स्तर यायचा आहे. शुद्ध भक्ती म्हणजे कोण? जे शिल प्रभुपादांनी केलं, जे शुद्ध भक्त करतात, तर ती शुद्ध भक्ती आहे. तर हम्म, या फोटोमध्ये बघतोय आपण खालच्या कशा प्रकारे नारद जो मुलगा होता तर तो त्यांची जी दास म्हणजे त्यांची जी आई होती तर ती मोलकरीण म्हणून काम करायची. दासीपुत्र होता तो. तर चातुर्मास चालू झालेला आहे. तर अशा चातुर्मासामध्ये साधू लोक जास्त भ्रमण करत नाहीत. तर त्या साधू लोक आले होते. त्यांची 4 महिने त्यांनी सेवा केली आणि त्यांच्या आईसारखं त्यांनी प्रणाम करायचे आणि त्यांना विचारून ते प्रसाद घ्यायचा उष्टा प्रसाद घ्यायचे. अशा प्रकारे शुश्रूषोषधधानस्य वासुदेव कथा रुची स्यान्महत सेवया विप्र पुण्यतीर्थ निशेवनात. यामध्ये सांगितलंय ॲक्च्युली जेव्हा भक्त आहेत तर ते शुद्ध भक्त आहेत तर त्यांना ॲक्च्युली ते शुद्ध असतात. त्यामुळं त्यांना कृष्ण भावनामृताचे खूप साक्षात्कार असतात आणि त्यांच्या संघामध्ये येऊन त्यांच्या आशीर्वादाने आपल्या खास करून त्यांना सेवा करून आणि त्यांच्याकडून श्रवण करून आपल्या भक्तीमध्ये आपण खूप लवकर वाढू शकतो. तर तर त्यामुळं सांगितलंय की इच्छा खूप महत्त्वाची आहे. जेवढी इच्छा आपली प्रबळ आहे तेवढं आपण भक्तीमध्ये आपण प्रगती होऊ शकते. तर इच्छा असली पाहिजे म्हणजे प्रामाणिक इच्छा, शुद्ध इच्छा असेल तर नक्कीच आपल्याला यश मिळणार. त्यामुळे ते परमपूज्य हलधर स्वामी महाराज ते भुवनेश्वरहून यायचे बरेच वेळेस आलेले मंदिरामध्ये. तर ते एक एक वाक्य सांगतात, ज्याची शुद्ध इच्छा आहे त्याला यश नक्की गॅरंटेड आहे. म्हणजे शुद्ध इच्छा, यश निश्चित. तर त्यामुळे शुद्ध इच्छा आपल्याला कशी मिळेल? जेव्हा आपण शुद्ध भक्तांचा सेवा, शुद्ध भक्तांचं श्रवण म्हणजे जे शुद्ध भक्त बोलतायत त्यांचं श्रवण करून. तर त्यामुळं हे शुद्धतेने आणि मग आता आता जो आपण जो श्लोक चर्चा करत आहोत 6वा श्लोक तर त्यामध्ये सांगितलंय कशा प्रकारे जे वैष्णव असतात त्या वैष्णवांना भौतिकदृष्ट्या आपण बघितलं नाही पाहिजे. त्यांची जात, त्यांचा देश, त्यांचं गुणवत्ता, त्यांची शिक्षण किंवा त्यांचं शरीर बाहेरिकदृष्ट्या तर या बाबतीत आपण त्यांना बघितलं नाही पाहिजे. तर
आपण स्वतः आपलं अं, आपण जरी आपण म्हणतो की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे, ते आपल्या स्वतःसाठी. दुसऱ्या भक्तांसाठी आपण भौतिकदृष्ट्या नाही बघितलं पाहिजे. अरे, ते पण शरीर नाहीये, मग त्यांना एवढी का आपण काळजी घ्यावी? नाही, दुसऱ्या भक्तांचं जे शरीर आहे, तर त्यांचं एक आध्यात्मिक शरीर आहे असं आपण बघितलं पाहिजे. जसं वृंदावनचे गोस्वामी जे आहेत, तर त्यांनी पण बघितलं कशाप्रकारे हां, त्या स्वतःला तर त्यांनी ते म्हणजे स्वतः शरीरासाठी तर काही त्याची काळजी नव्हते घेत. पण दुसऱ्या भक्तांच्या शरीरासाठी नाही, त्यांनी ते जेवढं शक्य तेवढं त्यांना ते काळजी घ्यायचे आणि त्यांना जे काही लागेल ते पुरवायचे. तर जसं सनातन गोस्वामींनी बघितलं कशा प्रकारे जीव गोस्वामी एवढे म्हणजे पतळे झालेले आहेत, एवढे त्यांना खायला काही नाहीये. तर तेव्हा त्यांनी रूप गोस्वामीला सांगितलं, "अरे का तू जीवदया तू विसरलायस? जीवावर दया, खास करून जीव गोस्वामीवर दया तू नाही करत आहे." त्याच्यावर स्वतःहून त्यांनी रूप गोस्वामींना आदेश दिला, की नाही. तेव्हा रूप गोस्वामी म्हणू शकले असते, की "अरे जीव हा म्हणजे हा आत्मा आहे, तो शरीर नाही. शरीरासाठी काय?" किंवा सनातन गोस्वामी पण बोलू शकले असते, पण नाही. तर स्वतःसाठी मात्र बघितलं तर ते एकदम काही करायला तयार. सनातन गोस्वामी स्वतःला एवढे शरीरावर म्हणजे बॉईल आले, म्हणजे फोड आले. कारण त्यांनी अशुद्ध पाणी पिलं होतं. आणि त्यामुळे मग जेव्हा जगन्नाथपूरला गेले चैतन्य महाप्रभू भेटायला, तेव्हा त्यांचं शरीराने पूर्ण हे भरलं होतं. पस आला होता. फोड आले होते. तर तेव्हा आपण इथं बघतोय की जीव गोस्वामींना वाचवण्यासाठी त्यांनी रूप गोस्वामीला म्हणजे थोडं हे केलं, दाटलं. पण स्वतःसाठी इथं सनातन गोस्वामी ते त्यांना काही आणि उलट जेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांना आलिंगन द्यायचे, अरे त्यांना खूप वाईट वाटायचं, की अरे माझ्यामुळं चैतन्य महाप्रभूंचं शरीर अशुद्ध बनतंय. तर स्वतःचं शरीर स्वतःसाठी ते काही भौतिकदृष्ट्या बघत नव्हते किंवा भौतिक शरीरासाठी काही, पण दुसऱ्यासाठी मात्र जपलं पाहिजे. तर अ, तर आपणही कारण आपण त्या स्तराचे नाहीये. तर आपल्याला जेवढं काही काळजी घेते तेवढी घेतलीच पाहिजे. जसं भक्तिविनोद ठाकूर सांगतात, पहिले आपली आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर आपली साधना चांगली केली पाहिजे आणि सेवा चांगली केली पाहिजे. अशा 3 स्तर दिले त्यांनी. पहिली आपली आरोग्य असलं पाहिजे. कारण आपण एवढ्या गोस्वामीच्या स्तरावर नाही की आपण कसंही राहिलं शरीर तरी आपण आपली साधना होईल. कारण त्या स्तरामध्ये पण ते त्यांचा जाम-जप चालू होता. हरिदास ठाकूरांचं बघितलं आपण कशाप्रकारे एवढ्या ह्याच्यातून पण ते नामजप कमी केला नाही त्यांनी. 192 माळा करायचे. आपल्याला थोडा तरी ताप आला, की वाटतं की अरे बापरे! आणखी 16 माळामधल्या 4च माळा झाल्यात. आणखी 12 माळा बाकी आहेत. तर कधी-कधी रात्र होते. तर कारण आपण एवढ्या ह्याच्यावर नाहीये. थोडंसं जरी काही झालं की लगेच आपण शरीरासाठी तर त्यामुळं आपल्याला वरती उचलायचं आहे हळूहळू. तर त्यासाठी आपल्याला हे उदाहरणाच्या द्वारे आपल्याला कळेल. तर शुद्ध भक्त तर हे या शरीरामध्ये आहेत आणि त्यांचं जे पूर्ण प्रयत्न जे आहेत तर ते भगवंतांना प्रसन्न करण्याचे आहेत. त्यांची काया, वाचा, मनसा, त्यांचं शरीर, त्यांचं वाणी, त्यांचं मन हे सर्व भगवंतासाठी आहे. तर जसं एखादा लोखंड आहे. लोखंड जेव्हा आपण आगीमध्ये टाकतो, तर त्याला आगीचा गुण त्याला येतो. त्याचप्रमाणे शुद्ध भक्त जे शरीर आहे, ते शरीर पण शुद्ध होऊन जातं. कारण त्यांचा उद्देश या शरीराचा इंद्रियभोग नाहीच आहे. प्रत्येक अवयव भगवंतासाठी. जसं ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. सर्व इंद्रिय ऋषिकेशच्या सेवेमध्ये. म्हणजे जो इंद्रियाचा स्वामी आहे ऋषिकेश भगवान, त्यांच्या सेवेमध्ये इंद्रियांना लावणं. नंतर इंद्रियाला तर लावलं. नंतर काय? बुद्धी, मन. मनाला पण लावलं. मनाला पण कसं लावलं? मनमना भोमत भक्तो मद्याजी मामनस्कुरू. मनमना भूमत म्हणजे मन भगवंतावर केंद्रित ठेवलेलं आहे. आणि तर बुद्धीला पण आपण भगवंतावर लावलं. कशाप्रकारे? तर बुद्धीला पण कसं तर भगवंताच्या जे ग्रंथ आहेत तर त्या भगवंताच्या ग्रंथाला समजण्यामध्ये, भगवंताच्या ग्रंथ किंवा भगवंताचे उपदेश जीवनामध्ये पालन कसे करायचे, तर त्याबद्दल मनन करण्यामध्ये तर अं, एकी हे करून म्हणजे आपण बघतो
कशा प्रकारे जे बुद्धी जी आहे तर ही एक अ, भगवंताच्या संबंधात हा, अ, बहुमत व्यवसायात्मिका बुद्धी एके कुरुनंदना व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे अम, जी बुद्धी आहे तर ती एकच उद्देश आहे तो काय तर भगवंताला प्रसन्न करणे अशा प्रकारे तर तिन्ही गोष्टी भगवंतासाठी करणे तर ते ते शुद्ध भक्ती आहे तर तर त्यानंतर मग अं, हो तर शुद्ध भक्त जे आहे ते भगवंताला खूप प्रिय आहेत किंतु प्रभोर्य प्रियेव तस्य तर साक्षात धरित्वेन समस्त शास्त्री उक्तस्तथा भाव व्यतय किंतु प्रभोर्य प्रियेव तस्य तर भगवंताला खूप प्रिय असतात शुद्ध भक्त तर त्यामुळं अं, आणि त्यांचं शरीर पण खूप प्रिय आहे कारण ते त्या शरीराद्वारे भगवंताची सेवा करतायत ते शरीर फक्त भगवंता सेवेसाठी लावलं आहे आणि जसं इथं आपण बघितलं कशा प्रकारे भक्त त्यांचं जात त्यांचं देश हे काही जे सगळं आहे ते हे सगळं भौतिक आहे हृदयातून त्यांची जी सेवा करण्याची किंवा भक्ती करण्याची जी भाव आहे तर तो बघितला पाहिजे आणि ते ते खरी दृष्टी आहे दृष्टी आपल्याला शुद्ध करायची आहे जी भौतिक दृष्टी आहे त्याला आध्यात्मिक दृष्टी बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला या श्लोकामधून आपल्याला खूप काही सुंदर उपदेश मिळणार आहे तर श्रील प्रभुपाद आणि तात्पर्यामध्ये पुढे सांगतायत तर ते वाचल्यानंतर आपल्याला कळेल तर पुढे वाचायचं आहे आपल्याला हरे हरे कृष्ण. कृष्ण. Yes, please. हा. तात्पर्य शुद्ध भक्ती करणे अर्थात भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करणे हा आत्म्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. शुद्ध भक्ती ही मुक्तावस्थेत केली जाते. भगवद्गीतेच्या 14.26 मध्ये सांगितले आहे की श्लोक बोलतायत रोजी की मी वाचू? हा एक मिनिट हा माम च व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगळ्यांनी बोलूया माम च ओके. यो तर व्यभिचारेण भक्ती योगेन भक्ती सेवते योगेन सेवते सगुणान सगुणान् समतीते समतीत्यात् ब्रह्मयोयाय ब्रह्मयोगाय कल्पते. कल्पते. हा जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णपणे भक्तिमय सेवेमध्ये निमग्न होतो तो तात्काळ त्रिगुणातीत होऊन ब्रह्मस्तरावर आरूढ होतो. अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती होय. भक्तिमय सेवा करणारा मनुष्य भौतिक कामनांपासून मुक्त असला पाहिजे. या कृष्ण भावना आंदोलनामध्ये मनुष्याच्या चेतनेत परिवर्तन झाले पाहिजे. जर चेतनेला भौतिक सुखोपभोगाकडे वळवले तर ती चेतना भौतिक होते आणि जर तिला कृष्ण सेवेकडे वळवले तर त्या चेतनेला कृष्ण भावना म्हणतात. शरणागत मनुष्य भौतिक अभिलाषेविना श्रीकृष्णांची सेवा करतो. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृत्तम. शुद्ध भक्तिमय सेवा जी शरीर व मनाची कार्ये आणि ज्ञान व कर्माच्या पलीकडे स्थित असते तिला शुद्ध भक्तियोग असे म्हणतात. भक्तियोग हेच आत्म्याचे योग्य कर्तव्य आहे आणि जेव्हा एखादा मनुष्य प्रत्यक्षात शुद्ध भक्तिमय सेवा करू लागतो तेव्हा तो आधीच मुक्त होतो. सगुणान समतीतेतान. एका कृष्ण भक्ताचे भौतिक रूप बद्ध वाटत असले तरीही तो भौतिक अवस्थेमुळे कधीच बद्ध होत नाही. म्हणून आपण एका शुद्ध भक्ताला भौतिक दृष्टिकोनातून पाहू नये. जो स्वतः भक्त होत नाही तो दुसऱ्या भक्ताला पूर्णपणे जाणू शकत नाही. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी व उत्तम अधिकारी असे भक्तांचे 3 प्रकार असतात. एक कनिष्ठ अधिकारी हा भक्त व अभक्त यांच्यातील अंतर जाणू शकत नाही. त्याला केवळ मंदिरातील आरच्या विग्रहांच्या पूजेविषयी आस्था असते. एक मध्यम अधिकारी मात्र भक्त व अभक्त आणि भक्त आणि परमेश्वर यांच्यातील भेद नीटपणे समजू शकतो. अशा प्रकारे तो भगवंत, भक्त आणि अभक्त या तिघांशी वेगवेगळा व्यवहार करतो. मनुष्याने शुद्ध भक्ताच्या शारीरिक व्यंगाची निंदा करू नये. अशा व्यंगांकडे त्याने दुर्लक्ष करावे आणि आध्यात्मिक गुरुचे प्रमुख कार्य
भगवंतांची शुद्ध भक्तिमय सेवा किंवा शुद्ध सेवा यासच महत्त्व द्यावे. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 30व्या श्लोकमध्ये सांगितल्याप्रमाणे अपि चेत् सुदुराचारो भजते भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्य समन्तव्य सम्यक् सम्यग् व्यवसितो हि सः. वसितो हि स. जरी कुणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झाल्यास त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. दुसऱ्या शब्दात त्याला साधारण मनुष्य मानणे चूक आहे. एका शुद्ध भक्ताचा जन्म ब्राह्मण किंवा गोस्वामी कुळात भलेही झाला नसला तरी तो भगवंतांची सेवा करीत असल्यामुळे त्याची उपेक्षा केली जाऊ नये. वास्तविक गोस्वामींचे कुटुंब हे भौतिक गोष्टींवर, जातींवर किंवा अनुवांशिकतेवर आधारलेले असू शकत नाही. गोस्वामी ही केवळ शुद्ध भक्तच गोस्वामी ही पदवी केवळ शुद्ध भक्तच धारण करू शकतो. अशा प्रकारे आपण रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे ज्यांचे अग्रणी आहेत अशा 6 गोस्वामीविषयी चर्चा करतो. रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे जवळजवळ मुसलमानच झाले होते व म्हणून त्यांनी आपली नावे बदलून दबीर खान आणि साकर मल्लिक अशी नावे घेतली होती. परंतु श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना गोस्वामी केले. म्हणून गोस्वामी ही पदवी अनुवांशिक नाही. जो आपल्या इंद्रियांचा स्वामी आहे तो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकतो तो गोस्वामी. भक्तावर इंद्रियांचे नियंत्रण नसून भक्तच इंद्रियांवर नियंत्रण ठेवीत असतो. म्हणून जरी भक्ताचा गोस्वामी कुटुंबात जन्म झाला नसला तरी त्याला स्वामी किंवा गोस्वामी म्हटले पाहिजे. हा, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, तर या श्लोकामध्ये बघतो आपण, बघा शब्दशः अर्थ पण एकदा बघूया. तर दृष्टे स्वभावजनिते वपुषश्च दोषे. सामान्य दृष्टी बघितलं तर स्वभावजनित आहे, स्वतःच्या स्वभावाने उत्पन्न झालेली दृष्टी, आणि ते शरीर आणि दोष ते सर्व त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे सांगितलंय की दृष्टे स्वभावजनित आहे वपुषश्च दोषे न प्राकृतत्व इह भक्तजनस्य पश्येत. तर भक्तांना मात्र, कारण भक्त म्हणजे काय, शुद्ध भक्त. ऍक्च्युली भक्त म्हणजे शुद्ध भक्त. तर ऍक्च्युली प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश. तसं भक्त म्हणजे शुद्ध भक्त. तर त्यामुळं सांगितलंय की इथं प्राकृत म्हणजे भौतिकता जी आहे ते भौतिक दृष्टी आपल्याला नको आहे. तर न प्राकृतत्वम इह भक्तजनस्य पश्येत. तर भौतिक दृष्टी जी दोष भरलेली आहे, तर त्याला त्या दृष्टीने पाहू नये. तर मग त्यांनी उदाहरण काय दिले, जसं गंगांभसाम न खलु बुद्बुद्धेन पंखे. तर कधी कधी आपण बघतो गंगेचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये बुडबुडे किंवा फेस किंवा चिखल असतो. पण सांगितलंय की जी साधारण दृष्टी आहे तर ती शुद्ध नाही, योग्य नाहीये. तर त्यामुळं उदाहरण तुलना केलेली आहे. तर पावसाळ्यात खास करून ना ते बुडबुडे किंवा फेस चिखल असतो, भरलेला असतो, पण तरी पण गंगेची शुद्धता ती शुद्धता आहे. तर तरी सुद्धा ते दोष होत नाही, दूषित होत नाही. तर त्यामुळं आध्यात्मिक ज्ञानाचं तर त्यामुळं इथं सांगितलंय ब्रह्मद्रवत्वम अपगच्छति नीरधर्मे. तर दिव्य स्वरूप दूषित व मलिन, तर हे पाण्याचा स्वभाव धर्म आहे. पण आपलं खास करून आपल्याला आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायचा आहे. भौतिकता किंवा बाह्य दृष्टी न बघता आपल्याला भक्तिमय दृष्टी बघायची आहे, जी दिव्य दृष्टी बघायची आहे. तर सध्या ती आहे ती जी, तर ती चर्मचक्षु आपल्याला
चर्मचक्षुची दृष्टी आपण बघतोय, जे या शारीरिक दृष्टी आहे, डोळ्यानं, कानानं, इंद्रियानं जे काय आपल्याला दिसतंय किंवा समजतंय ते आपण करतोय. पण जसं जसं आपण शुद्धत्वाकडे जातो, भक्तिमय वातावरणामध्ये प्रगती करतो, तर ती चर्मचक्षुची दृष्टिकोन बदलून मग शास्त्रचक्षु आपल्याला बनवायचं आहे. आणि शास्त्रचक्षु नंतर हळूहळू जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा मग प्रेमचक्षु. मग अ, सगळं काही कसं भगवंतानी दिलेलं आहे आणि हे किती भगवंताचं प्रेम आहे आपल्यावर, हे सर्व भगवंतानी आपल्या सर्वांसाठी हे दिलेलं आहे. तर या भावनेनं आपण जेव्हा बघतो तेव्हा ते मग प्रेमचक्षु. तर जे काही होतं ते भगवंताची कृपा आहे आणि हे भगवंताचं प्रेम आहे आपल्यावर. तर या भावनेनं जे बघतात तर ते प्रेम दृष्टी झालेली, प्रेमचक्षु. तर अशा प्रकारे ही प्रगती आहे. तर प्रभुपाद इथे सुंदर तात्पर्यामध्ये चालू केलं. अशा प्रकारे ते सांगतायत, शुद्ध भक्ती म्हणजे भगवंताची दिव्य प्रेमय सेवा हा. तर हे आत्म्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. ऍक्च्युली आपला स्वभाव आपण विसरत चाललोय, त्यामुळे सेवा कधी कधी बोज वाटतं, ओझं वाटतं. पण ऍक्च्युली सेवा ही स्वभाव आहे, स्वभाव सेवा करणं. त्यामुळे आपल्याला नाव पण दास दिलेलं आहे गुरुनी. दास म्हणजे अ, दास म्हणजे एक सेवक. तर सेवा करणे ही आपली स्वाभाविक स्थिती आहे. पण जेव्हा आपला दृष्टिकोन योग्य नसतो तेव्हा मग सेवा वाटतं की अरे ओझं वाटतं, किंवा पळून म्हणजे सेवातून पळवाट काढू वाटतं. तर ॲक्च्युली उलट आपण सेवेद्वारे आपण अ, गुरूंना, भक्तांना खुश करून आपण त्यांचे आशीर्वाद मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. उच्च स्तराचे भक्त ते सेवा सोडत नाही, उलट त्यांना जास्तीत जास्त सेवा वाढवतात. भक्तीमध्ये प्रगती करणे म्हणजे काय, तर जास्तीत जास्त सेवा वाढवणे, कमी करणे नाही. हा. तर जेवढी आपण सेवा वाढवतोय म्हणजे आपण भक्तीमध्ये प्रगती करतोय. सेवा कमी होते म्हणजे भक्तीमध्ये प्रगती होते का नाही हा प्रश्न आहे. तर त्यामुळं शुद्ध भक्ती ही मुक्त अवस्थेतच केली जाते. तर मुक्त अवस्था म्हणजे काय, तर इथं सांगितलंय की या गुणात जे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, तर त्या गुणाच्या वरती जायचं आपल्याला, ब्रह्मस्तरावर आरूढ व्हायचं आहे. तर मुक्त अवस्थामध्ये आपल्याला जायला पाहिजे, तरच मग शुद्ध भक्ती होईल. आता सध्या जी आपण भक्ती करतोय ते शुद्ध नाहीये, कारण आपण बऱ्याच वेळेस त्या त्रिगुणातीत आहे, ते गुणातीत आहे. म्हणजे ते गुणाद्वारे आपल्याला हे झालेली आहे, अशुद्ध आहे. जसं पावसाचं पाणी शुद्ध आहे, पण जेव्हा खाली पडतं तेव्हा मातीमध्ये त्याला गढूळ जाणतं. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या आपल्या इच्छा आहेत, तर इच्छा शुद्ध नाही, त्यामुळं ते जी आपण भक्ती करत आहोत तर ती आणखी एवढी शुद्ध नाही झालेली. आपल्याला ते आपल्याला जसं जसं आपण भक्तीमध्ये प्रगती करतो तर ती शुद्ध भक्तांच्या आदेशाद्वारा आपल्याला करायची, तर मग ती शुद्ध बनेल. तर इथे सांगितलं, भक्तिमय सेवा करणारा मनुष्य भौतिक कामनापासून मुक्त असला पाहिजे. तर भौतिक कामना म्हणजे काय, तर पुन्हा तेच की अं, जसं काहीतरी मला त्यातून मिळायला पाहिजे, हा दृष्टिकोन. मी कुठली पण गोष्ट करेल, पण मला त्याच्यातून काय मिळणार आहे. जर मला काही मिळत नसेल तर मी कशाला करू. तर ही भौतिक दृष्टिकोन आहे. हा जगामध्ये, भौतिक जगामध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. पण सेवा म्हणजे ही त्याच्या व्यतिरिक्त आहे. मला जरी काही मिळालं नाही, किंवा मला दिसलं, किंवा मला काही दिसलं नाही, तरी पण मी सेवा करेल. मला मिळालं नाही तरी मी सेवा करेल. त्याला अहेतुकी सेवा म्हणतात. अहेतुकी आणि अप्रतिहता म्हणजे कधी पण. असं नाही की ती फक्त रविवारी किंवा मला सुट्टी आहे त्या दिवशी, रोज अप्रतिहता. त्यामुळे मी काल मागच्या वेळेस पण सांगितलं होतं, दोन गोष्टी, अहेतुकी आणि अप्रतिहता. अहेतुकी म्हणजे हेतू नाहीये काही, हेतुरहित. आणि अप्रतिहता म्हणजे कधी पण, म्हणजे असं नाही की फक्त काहीतरी कुठल्या परिस्थितीद्वारे किंवा कुठल्या नियमाद्वारे त्याला बंधन आहे, असं नाही. हे नेहमी जप 16 माळा रोज, असं नाही की तो कधी सुट्टी असेल तर कधी कमी कधी जास्त, असं नाही.
जास्त तर कधी पण कमीत कमी 16 सांगितले प्रभुपादांनी. तर अशी भौतिक कामना नको आहे. या कृष्ण भावना आंदोलनामध्ये मनुष्याने चेतनेत परिवर्तन झाले पाहिजे. जर चेतनेला भौतिक सुखभोगापासून वळवले तर ती चेतना भौतिक होते. जर तिला कृष्णसेवेकडे वळेल तर चेतना कृष्ण भावना होते. हे खूप महत्त्वाचं. शरणागत मनुष्य भौतिक अभिलाषेविना श्रीकृष्ण सेवा करतो. तर मला काही दुसरी अभिलाषा नाही आहे. शुद्ध भक्ती म्हणजे ज्यामध्ये शरीर आणि मन, तर अं, हे पूर्णपणे भगवंताच्या साठी लागलेलं आहे. अं, तर आपण आत्मा आहे. आत्म्याचं कर्तव्य काय आहे की भक्तियोग. हम्म. तर सगुणान समतेतान ब्रह्मभूयाय कल्पते. तर प्रोपा सांगतायत ऍक्च्युली जो भक्तीमध्ये जो लागलेला ना तो ऑलरेडी तो मुक्त आहे. म्हणजे आपण मुक्त अवस्थेत जसं एखादा आहे, जसं आंघोळ करतोय कोणी. हा. तर आंघोळीमध्ये आंघोळ करताना त्याच्या अंगावर कधी कधी प्रोपा सांगायचे, कधी कधी तो जेव्हा साबणाचा फेस आहे तो दिसतो किंवा साबण लागलेले असते, पण तो आंघोळ करतोय त्यामुळे तो साफ होणार नक्कीच. तर त्याचप्रमाणे आत्ता सध्या गुण गुण आहेत आपल्याला. तर गुणाधीत आहे. तर गुणातीत बनायचं आपल्याला. गुणाधीन आहे म्हणजे गुणाच्या अध्यक्षतेखाली आहे, पण आपल्या गुणातीत बनायचंय. तर त्यासाठी आपल्याला शुद्ध भक्ती हाच एक सोपा उपाय आहे. तर इथं त्यामुळे सांगितलंय की कधी कधी एखाद्या भक्ताचं भौतिक रूप बद्ध वाटतं, पण तरी पण ऍक्च्युली भौतिक अवस्थेमुळे तो कधीच बद्ध होत नाही. जसं उदाहरण मी सांगितलं की सनातन गोस्वामी किंवा रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी तेवढंच नाही, जीव गोस्वामी आणि आता पण आपण बघतो कधी कधी कोणी भक्त त्यांचा रंग गोळा काळा किंवा कधी कधी ते अमेरिका रशिया सगळ्या बाकी देशातले भक्त असू शकतात. किंवा त्यांना कधी काही काही भक्तांना आपल्या इथं राहत असलेल्या भक्तामध्ये पण कोणी उच्च शिक्षित आहे, कोणी शिकलेलं नाही आहे, अशिक्षित आहे, कोणी एकदम चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे, कोणाला म्हणजे एकदम अ, अ, धंदा करतोय किंवा काही असा मोठी पदवी नाही, एकदम लहान काहीतरी. तर अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण भक्त आहेत ते. तर भक्त आहेत तर आपण त्यांना आपण त्याच दर्जाचं बघितलं पाहिजे. तर भौतिक दृष्टीने नाही बघितलं पाहिजे. तर ते इथून सांगितलंय. शुद्ध भक्ताला भौतिक दृष्टिकोनातून बघितलं नाही पाहिजे. तर जो स्वतः भक्त होत नाही तो दुसऱ्या भक्ताला पूर्णपणे जाणू शकत नाही. तर भक्तच भक्ताला जाणू शकतो, अभक्त भक्ताला जाणू शकत नाही. जसं इथं आपण बघितलं, तीन चर्चा पण केली कशा प्रकारे कनिष्ठ अधिकारी हा भक्त आणि अभक्त यांच्यातून अंदाज घेतो. तर हे सर्व सांगितल्यानंतर रूपात लिहितात की मनुष्याने शुद्ध भक्ताच्या शारीरिक व्यंगाची निंदा करू नये. तर शारीरिक व्यंगाची निंदा जर केली तर अपराध होऊ शकतो. तर त्यामुळं प्रत्येकाला वेगवेगळ्या त्याच्यानुसार त्याला मिळालेले फळ. तर आपण त्यांना जर हे बघून आपण निंदा करत आहोत, तर आपल्याला त्याच्या निंदेचं अपराध होऊ शकतो. म्हणजे त्यामुळं अशा व्यंगाकडे त्याने दुर्लक्ष करावे आणि आध्यात्मिक गुरुचे प्रमुख कार्य भगवंताची शुद्ध भक्तिमय सेवा आणि शुद्ध सेवा. ऍक्च्युली हे सगळं खास खास आपण बघत आहोत कशा प्रकारे एखादे गुरु किंवा उच्च भक्त आहेत तर त्यांच्याबद्दल आपण जसं एक आता पण आपण बघतोय इस्कॉनमध्ये एक महाराज आहेत, भक्ती राघव महाराज, परमपूज्य भक्ती राघव महाराज. तर ते मायापूरमध्ये जेव्हा गुंडांचा अटॅक झाला होता, तर तेव्हा गुंडांनी काय केलं की गोळीबार केला आणि तेव्हा त्यांचा एक पायाला इजा झाली आणि तो इजा झाल्यामुळे तो पाय काढावा लागला. तर आज पण त्यांना हा पाय नाहीये, एक पाय नाहीये. तर ते पण बघितलं तर त्यांचा जो उत्साह आहे भक्तीचा तो मात्र कमी नाहीये. अं, आणि उलट आज पूर्ण जगामध्ये वर्णाश्रमबद्दल ते प्रचार करतायत आणि खूप उत्साहानं प्रचार करतायत. तर त्यांचा जो साक्षात्कार झाला की कशा प्रकारे
भगवंतानी मला हे दिलंय, हा, आणि ही भगवंताची इच्छा आहे, आणि त्यातून मी कशा प्रकारे मी माझं म्हणजे जास्तीत जास्त चांगलं काय करता येईल त्याप्रमाणे, आणि ते आता करतायत, आणि सगळीकडे फिरत फिरत प्रचार करतायत एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये, प्रमाणामध्ये, वर्णाश्रम बद्दल. तर शारीरिक व्यंगाची कोणी निंदा करू नये. जरी त्यांना एक पाय नाहीये, पण त्यांचं बघितलं तर त्यांचं जे शेड्यूल आहे, त्यांची जी सेवा करण्याची जी उत्साह आहे, आणि लोकांना बोलण्याचं मध्ये त्यांचा जो साक्षात्कार आहे, तर तो खूप अप्रतिम आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो परमपूज्य जयप्रताप स्वामी महाराज, तर ते पण एवढ्या म्हणजे एवढे मोठे शिष्य बनवले. त्यांना पण एक म्हणजे अर्धांगवायूचा अटॅक आला होता. तरी पण त्यांनी उत्साहानं 2008-9 पासून मला आठवतं आणखी पण, 8-9 2008-9च्या दरम्यान महाराज पुणे यात्रेला आले होते, आणि तेव्हा सगळ्यांना प्रार्थना केली होती सगळ्यांनी, आणि तेव्हा मग त्यांना तो बाजूला आले. त्यानंतर मग पुण्याला आले आमच्या सर्वांबरोबर. महाराजांनी क्लास दिला, खूप काही. तर उत्साह आज पण, त्यांची स्थिती म्हणजे शारीरिकदृष्ट्या खूप स्थिती बिकट आहे. पण तरी पण रोज प्रवचन देणे, रोज क्लास देणे लोक, तर हे आत्ता सध्या थोडंसं हे आहे, पण आत्तापर्यंत ते देत होते. रोज गुरुपूजा गाणे, रोज कारण गुरुपूजा म्हणजे काय, तर गुरूंना स्मरण करून त्यांना कृतज्ञता देणे. तर एवढ्या स्थितीमध्ये पण ते, आणि सगळ्यात जास्त फिरणारे म्हणून महाराज खूप प्रसिद्ध आहेत, विमानानं प्रचार करणारे. सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, संध्याकाळी एका ठिकाणी, कारण एवढे प्रचार केंद्रामध्ये ते जीबीसी आहेत. तर तर आपण भौतिकदृष्ट्या आपला दृष्टिकोन नसावा, यासाठीच ऍक्च्युली हा सगळा श्लोकाचं चर्चा इथं चालवली आहे. अपि चेसु दुराचारो भजते माम भाग साधुरे समदेव सम्यक दृष्टीस. तर इथं तर सांगितलंय, कोणी दुराचारी जरी असला, पण तो जर भक्तीमध्ये असेल तर तो साधू आहे. तर तर त्यामुळे ते उदाहरण ते सांगितलं ना, कशा प्रकारे जर कोणी आंघोळ करतोय, तर तो काही वेळा तो शुद्ध होणारच आहे. त्यामुळे अशुद्ध आहे, अरे किती घाण आहे, तर असं बोलण्यात अर्थ नाही. कारण तो आता पाऊस, ते शॉवर चालू आहे, शॉवर मध्ये बसलेला आहे, तर थोड्याच वेळात तो आता त्याचप्रमाणे भक्तीमध्ये आलेला आहे, तर तो नक्कीच तो शुद्ध होईल. त्यानंतर मग गोस्वामी बद्दल प्रभुपाद लिहितात. गोस्वामी हे बस असं बघितलं, ऍक्च्युली गोस्वामी हे खूप उच्च स्तराची पदवी आहे. अं, तर तर ऍक्च्युली जरी कुणी ब्राह्मण कुळात किंवा भारतात जरी जन्म नसा झाला, पण जर ते कुठं दुसऱ्या देशामध्ये जरी जन्म झाला, तरी जर कोणी भगवंताच्या सेवा करत असेल, तर ते उच्च स्तराचे भक्त आहे. जात, अनुवंशिकता, हे सर्व त्याला धरलं नाही पाहिजे. ऍक्च्युली हे आपण का डिस्कस करतोय, कारण बाहेरच्या जगामध्ये हेच सगळं बघितलं जातं. तर प्रभुपाद लिहितात, गोस्वामी ही पदवी केवळ शुद्ध भक्तच धारण करू शकतो. त्यामुळेच रूप गोस्वामी, संत गोस्वामी आणि बाकी 6 गोस्वामी, तर ह्यांना जरी बघितलं तर ते खूप वेगळ्या स्थितीमधून झालेले आहेत. जसं इथं रूप गोस्वामी, संत गोस्वामी मुसलमान, राजाने त्यांना नाव पण दिले होते, दबीर खा सकर मलिक. पण चैतन्य महाप्रभूंनी त्यांना स्वीकार केला, आणि त्यांना गोस्वामी ही पदवी दिली. तर ही आनुवंशिक नाहीये. तर इंद्रियाचा स्वामी जो गोस्वामी, इंद्रियावर संयम ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण पहिला जो श्लोक झालाय, पहिला श्लोक जो उपदेशामृत मध्ये सांगितला, तर तो उपदेशामृत मध्ये काय सगळ्या ह्या वेगावर नियंत्रण करणं, तर वेगावर नियंत्रण करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी पुन्हा पुन्हा हे आपल्याला सांगत आहे की इंद्रियावर संयम, नियंत्रण ठेवणं म्हणजे गोस्वामी आहे. हा, भक्तावर इंद्रियाचे नियंत्रण नसून भक्त इंद्रियावर नियंत्रण करतो. म्हणजे काय, की अं, जसं अं, आपण इंद्रियाचे गुलाम नाही असलं पाहिजे. इंद्रियावर संयम आपला असला पाहिजे, इंद्रियाने संयम आपल्याला नाही करायला पाहिजे.
जसं एखाद्याला आज उलट होत चाललेलं आहे. आज समाजामध्ये तेच बघतो. कुणाला खूप चांगली खायची इच्छा झाली, लगेच तो जिभेर लालसा इतिउती धाय, शिष्णोर परायण कृष्ण नाही पाय. सांगितलंय जिव्हेर लालसा म्हणजे या जिभेच्या लालसेमुळं लोक एवढं सगळं परिश्रम करताय, एवढं जे काही लागल ते करतायत. आणि त्यामुळे मग इंद्रिय त्यांना सेम करतायत. ते इंद्रियाला सेम नाही करत आहे. पण भक्तांच्या द्वारे मात्र उलट असलं पाहिजे. भक्तावर इंद्रियाचे संयम नसलं पाहिजे. उलट भक्ताने इंद्रियावर संयम केलं पाहिजे. म्हणजे काय? तर आपण इंद्रियाला अ, अ, संयम केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपली जी सहनशीलता आपण वाढवायला पाहिजे. सहनशीलता खूप महत्वाची आहे. सहनशीलता नसेल तर मग भक्तीमध्ये खूप आपल्याला तपस्या म्हणजे भक्ती खूप कधी कधी कठीण वाटू लागते. पण आपल्याला जेव्हा सहनशीलता वाढते, त्यामुळं तृणादापि सुनिचन हा जो श्लोक चेतन सांगितलेला आहे तो खूप महत्वाचा आहे. जरी भक्ताचा गोस्वामी कुटुंबात जन्म झाला नसला तरी त्याला गोस्वामी किंवा गोस्वामी असं म्हटलं जाते. तर त्यामुळं प्रभुपादांचे शिष्य आहेत, बरेच शिष्य, तर ते भारतीय नाही आहेत किंवा भारतीय कुटुंबात जन्म नाही आहे. पण तरी पण आज ते गुरु आहेत, आज ते संन्यासी आहेत. तर का? कारण त्यांनी हे सर्व जीवन पालन केलेलं आहे. त्यामुळं अनुवंशिकता, जात, देश, काळ, धर्म, पंथ हे सर्व बाहेरिक आहे. मेन आहे की की हृदयातून भगवंताचं स्वीकार आणि त्याप्रमाणे शरणागती. तर आपल्याला काय वाटतं ह्याच्यापेक्षा भगवंताला आपल्याला काय वाटतं ते खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी हे तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद असं सांगतायत आपल्याला. येस, पुढे. हरे कृष्ण. हा वाचा होता या सिद्धांतानुसार इथून वाचायचे. या सिद्धांतानुसार जे गोस्वामी श्री नित्यानंद प्रभूंचे आणि श्री अद्वैत प्रभूंचे वंशज आहेत ते भक्त निश्चितच आहेत. परंतु जे भक्त इतर कुटुंबातून आलेले आहेत त्यांच्याशी भेदभाव केला जाऊ नये. खरोखर भक्त पूर्वाचार्यांच्या वंशातील असोत किंवा साधारण कुटुंबातील असोत त्यांना समान वागणूक दिली गेली पाहिजे. एखाद्याने अरे हे तर अमेरिकन गोस्वामी आहेत असे म्हणून त्यांच्याशी भेदभाव करू नये किंवा हे नित्यानंद वंश गोस्वामी आहेत असाही विचार करू नये. कृष्ण भावना आंदोलनातील अमेरिकन वैष्णवांना आम्ही गोस्वामी पद प्रदान केल्यामुळे आमच्या विरुद्ध छुपा विरोध दिसून येत आहे. कधी कधी लोक अमेरिकन भक्तांच्या तोंडावर बोलतात की त्यांचे संन्यासी किंवा गोस्वामी हे पद प्रामाणिक नाही. परंतु या श्लोकातील रूप गोस्वामींच्या कथनानुसार एक अमेरिकन गोस्वामी आणि आचार्यांच्या कुळात जन्मलेल्या गोस्वामीमध्ये काहीच भेद नाही. त्याचप्रमाणे ज्या भक्ताला गोस्वामी ही पदवी मिळाली आहे पण त्याचे पिता ब्राह्मण नाहीत किंवा नित्यानंद प्रभू अथवा अद्वैत प्रभू यांच्या कुळातील गोस्वामी नाहीत त्याने गर्वाने फुगून जाऊन असे समजू नये की आपण गोस्वामी झालो आहोत. त्याने नेहमी लक्षात ठेवावे की भौतिक दृष्टीने गर्विष्ठ होताच आपले पतन होईल. हे कृष्ण भावना आंदोलन म्हणजे एक दिव्य विज्ञान आहे आणि त्यामध्ये मत्सराला किंचितही स्थान नाही. जे मत्सरापासून पूर्णपणे मुक्त आहेत. परमं निर्मत्सराणाम अशा परमहंसांकरिता हे आंदोलन आहे. कोणीही मत्सरी असू नये, मग तो गोस्वामींच्या कुळातला असो किंवा त्याला गोस्वामी हे पद दिलेले असो. एखादा मनुष्य मत्सरी होतात तो परमहंसाच्या स्तरावरून पतित होतो. जर आपण वैष्णवाच्या शारीरिक दंडांना महत्त्व दिले तर आपण जाणून घेतले पाहिजे की आपण त्या वैष्णवाच्या चरण कमलांशी अपराध करीत आहोत. वैष्णवांच्या चरण कमलांसाठी केलेला अपराध अत्यंत गंभीर असतो. खरोखर श्री चैतन्य महाप्रभूंनी या अपराधाला हाती माता किंवा उन्मत्त हत्तीचा अपराध असे म्हटले आहे. एक उन्मत्त हत्ती अत्यंत घातक असतो आणि विशेष करून जर तो एका नीटनेटक्या उद्यानात गेला तर तो त्या उद्यानाचा निश्चितच संपूर्ण विध्वंस करतो. म्हणून आपण सावध राहावे जेणेकरून आपल्याकडून वैष्णवाच्या प्रती एकही अपराध होणार नाही. प्रत्येक भक्ताने वरिष्ठ वैष्णवांकडून उपदेश ग्रहण करण्यास तत्पर असले पाहिजे आणि वरिष्ठ वैष्णवाने कनिष्ठ वैष्णवास सर्व दृष्टीने सहाय्य करण्यास तत्पर असले पाहिजे. भक्ताने कृष्ण भावनेत केलेल्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याला वरिष्ठ किंवा कनिष्ठ ठरविण्यात येते.
शुद्ध वैष्णवांच्या कार्यांना आपण भौतिक दृष्टिकोनातून पाहू नये. विशेष करून एका नवोदित भक्ताने शुद्ध भक्ताला भौतिक दृष्टिकोनातून पाहणे घातक ठरते. म्हणून आपण शुद्ध भक्ताचा बाह्यकारी व्यवहार पाहू नये, परंतु त्याचा अंतरंग भाव पाहण्याचा प्रयत्न करावा व तो भगवंतांच्या दिव्य सेवेत कसा संलग्न झाला आहे ते समजून घ्यावे. अशा प्रकारे आपण एका शुद्ध भक्ताला भौतिक दृष्टिकोनातून पाहणे टाळू शकतो व क्रमशः स्वतः शुद्ध भक्त होऊ शकतो. हा हे बरं, धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हम्म. तर ऍक्च्युली श्रील प्रभुपादांनी हे सर्व लिहिलं तेव्हा खूप विरोध व्हायचा. त्यामुळे इथं प्रभुपाद सांगतायत की किती लोकांनी त्यांना त्रास दिला, किती लोकांनी त्यांना छळलं, किती लोकांनी त्यांना, खास करून जे या नित्यानंद वंश आणि अद्वैत वंश हे खूप प्रसिद्ध आहे, तर त्यांना खास करून मायापूरमध्ये खूप त्यांना हे झालं. तर तर त्यासाठी ते एवढं सगळं डिटेलमध्ये प्रभुपाद लिहित आहेत. जे भक्त इतर कुटुंबातून आलेले आहेत त्यांच्याशी भेदभाव केला जाऊ नये. तर आणि खरोखर शुद्ध भक्त पूर्व आचार्यांच्या वंशातील असोत किंवा साधारण कुटुंबातील असोत, त्यांना समान वागणूक दिली केली पाहिजे. तर हे देश, काळ, प्रांत हे सर्व, तर यानुसार त्यांनी भेदभाव न केलं पाहिजे. तर त्यामुळे प्रभुपाद इथे एवढं सांगतात की छुपा विरोध दिसून येत आहे आणि तोंडावर पण कधी कधी बोलतायत, हे प्रामाणिक नाही आहेत. पण ऍक्च्युली या श्लोकाच्या द्वारे तर प्रभुपाद खात्री देत आहेत की ऍक्च्युली कुणी जरी अमेरिकन असेल किंवा कुणी जरी आचार्य कुळात जन्मलेला नाहीये तरी पण तो गोस्वामी होऊ शकतो. तर तर तेच पुन्हा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे खूप महत्वाचं आहे. कुठल्या दृष्टिकोनाने कोण बघतंय, तर त्यानुसार पुढे मग वागणूक करतो तो. तर त्यामुळे तर प्रभुपादांनी एवढं सगळं डिटेलमध्ये सांगितलंय की गोस्वामी आहे पण पिता ब्राह्मण नाहीये किंवा नित्यानंद किंवा अद्वैत वंशातून गोस्वामी नाहीये, पण तरी पण बाकीच्यांनी अं, अं, गर्वाने फुगून जाऊ नये, आपण गोस्वामी झालो आहोत. म्हणजे दोघांना पण सांगितलं प्रभुपादांनी. काय केलंय, बाहेरच्या ज्या लोकांचा दृष्टिकोन आणि इवन भक्तीमध्ये जे गोस्वामी बनलेत त्यांनी पण स्वतःला जास्त समजू नये की अरे बघा आम्ही गोस्वामी आहे. आम्ही जरी आमचं जात नाही, धर्म नाही, देश नाही, प्रांत नाही, तरी पण आम्हाला गोस्वामी हे पदवी मिळालेली आहे. आम्ही गोस्वामी आहो, संन्यासी आहो. तर असा गर्व पण करू नये असं पण प्रभुपाद लिहित आहेत. तर लक्षात ठेवा, भौतिक दृष्टीने गर्विष्ठ होताच आपले पतन होईल. त्यामुळं कृष्ण भावनामत आंदोलन हे एक दिव्य विज्ञान आहे आणि त्यामध्ये मत्सरता किंचितही स्थान नाही आहे. जो मत्सरापासून पूर्णपणे मुक्त आहे अशासाठीच हे आंदोलन आहे. परमहंस त्याला म्हणतात. तर मत्सरता असू नये. मग तो कोणी गोस्वामीच्या कुळातला असू द्या किंवा त्याला गोस्वामी पद मिळालं म्हणजे काय, तर भक्तीमध्ये आल्यानंतर त्याला गोस्वामी मिळालेला आहे. मग तो जरी देश काळपर्यंत ह्याच्यापेक्षा वेगळा असला तरी पण. त्यामुळं एखादा मनुष्य मत्सरी होताच तो परमहंस स्तरातून पतित होतो. म्हणजे पुढं काय करतो ते सोडून द्या, पण जर झाली म्हणजे ज्या वेळेस कुणी मत्सरता करतो, तर परमहंसच्या खाली म्हणजे खास करून गर्व, ऍक्च्युली गर्व गर्व आल्यानंतर मत्सरता येते. ऍक्च्युली मत्सरता का होते, कारण स्वतःला वाटतं की मी खूप महान आहे त्यामुळे तो द्वेष करतो लोकांना, दुसऱ्यांना, किंवा दुसरे खूप महान आहे त्यामुळे तो दुसरा द्वेष करतो. तर ऍक्च्युली ही जी भावना आहे तर ही भावना शुद्ध करायची आहे. त्यामुळे तो प्रभुपाद दोघांना पण एक हे देत आहेत, संदेश देत आहेत की जे गोस्वामी आहेत तर त्यांनी दोष नाही बघितला पाहिजे की अरे हे खास करून गौडीय वैष्णवामध्ये, खास करून इस्कॉनमध्ये ऍक्च्युली, की हे लोक
वंशामध्ये नाहीये, जातीमध्ये नाहीये, देशामध्ये नाहीये, तरी पण हे कसं काय असं मिळतात? गोस्वामी आहे किंवा संन्यासी आहेत किंवा शुद्ध भक्त आहेत. असं होऊ शकत नाही, कारण हे तर पतित लोक आहेत. हे तर बाहेरच्या देशातले लोक आहेत. आम्ही भारतीय आहो, आम्ही तर शुद्ध आहे. अशा प्रकारे हे गर्व न केलं पाहिजे. आणि दुसऱ्या वेळेस आणि दुसरीकडून प्रभुपाद सांगतायत, तुम्ही अमेरिकातून असू द्या किंवा तुम्ही भारताच्या दुसऱ्या देशात, भारतपेक्षा दुसऱ्या देशातून तुम्ही जन्म झाले असू द्या, आणि आज तुम्हाला भक्तीमध्ये आल्यामुळं तुम्हाला हे सर्व श्रेय मिळत आहे. गोस्वामीचं ही पदवी मिळत आहे, किंवा लोक चांगलं तुम्हाला आदर सन्मान देत आहे. तर त्यामुळे तुम्ही गर्व होऊ नका. गर्वाचे घर खाली आपण म्हणतो त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे इथे प्रभुपाद दोघांना पण वॉर्निंग देत आहेत, एक चेतावणी देत आहेत, की जर आपण कुठल्याही गोष्टीनं, कुठल्याही दृष्टीनं जरी आपण गर्व आणला, तर ॲक्च्युली आपण भक्तीमध्ये पतन होऊ शकतं. तर त्यासाठी हे समजणं महत्वाचं आहे. आणि नंतर प्रभुपाद सांगतात, हा, जसं मी उदाहरण पण दिले, 2 उदाहरणं. हा, आणि हम्म, आपण जाणून घेतलं पाहिजे की आपण या वैष्णवाच्या चरण कमलाशी अपराध करत आहोत, जर आपण ते शारीरिक व्यंगाचं महत्व दिलं तर. आणि जर तो अपराध खूप गंभीर आहे, चैतन्य महाप्रभू त्याला हातीमाता अपराध म्हटलेला आहे, म्हणजे उन्मत्त हातीचा अपराध. जर एखादा हाती जर पागल असेल ना, तर एकदम सुंदर चांगला बगीचा आहे, पण जर तो त्याच्यामध्ये गेला तर सगळं अस्ताव्यस्त करणार, अस्ताव्यस्त करणार, म्हणजे त्याला काही ठेवणार नाही. तर अशा प्रकारे भक्ती पण आपण जेव्हा चालू केलेली आहे, आपण एवढं चांगलं भक्ती केली आहे, तर हे एका सुंदर बाबगतीसारखं आहे. पण जर आपण अपराध केला, आणि खास करून शुद्ध भक्ताचा अपराध झाला, अपराध कोणाचाच नाही केला पाहिजे ऍक्च्युली, अपराधापासून आपण खूप लांब राहिलं पाहिजे. आणि शुद्ध भक्त जर अपराध झाला, खास करून ह्या बाह्य दृष्टी कोणातून आपण त्यांचं जर आपण मोजमाप केलं, तर ते भगवंताला खूप दुःख होतं. भगवंत खूप ते सिरियसली घेतात. आणि त्यामुळं एक अत्यंत घातक आहे या उन्मत्तीसारखं. अं, तर इथं उलट आपण वरिष्ठ वैष्णवांकडून आणि शुद्ध भक्तांकडून उपदेश ग्रहण करण्यात तत्पर असले पाहिजे. आणि वरिष्ठ वैष्णव कधी समजू नये की अरे मी खूप किती वरिष्ठ आहे, लोक माझ्याकडे येऊन मला प्रश्न विचारत आहेत, लोक माझ्याकडे येऊन माझे क्लास ऐकतायत. हा, मी जे बोलतोय ते सगळं जीवनामध्ये पालन करतायत. हा, किंवा मला दंडवत करतायत, किंवा माझा जय जयकार करतायत, किंवा मला वाह करतायत. तर अशा प्रकारे हा, हे वरिष्ठ वैष्णवांनी पण स्वतःला गर्वित करू नये. आणि उलट प्रत्येक वैष्णवांना एकमेकाला मदत करण्याची भावना आपण असली पाहिजे. तर ही भगवंताला खूप प्रसन्न होते. त्यामुळं अं, ही वैष्णवांसारखं एकमेकाला दृष्टी आपल्याला वाढवायची आहे. मग कनिष्ठ वरिष्ठ, तर बऱ्याच वेळेस कनिष्ठ वरिष्ठ म्हणून त्यांचा आदर सन्मान मिळाला नाही, तर मग दुःख होतं. तर हे योग्य दृष्टी नाही आहे. मी तर एकदम तुच्छ आहे, जरी मी काही वर्षांनी भक्तीमध्ये लवकर आलोय, किंवा दीक्षा लवकर झाली आहे, किंवा आश्रम वेगळा आहे, पण तरी पण जर आपण अपेक्षा ठेवल्या, तर ॲक्च्युली अपेक्षेचा भंग होणार आहे. कारण अपेक्षा आपल्याला लगेच भौतिक स्तरावर घेऊन जाते. त्यामुळे भौतिक अपेक्षा आपल्याला, आपण ॲक्च्युली खूप लांब जातो. त्यामुळं सांगितलंय की नेहमी अपेक्षारहित आपण असलं पाहिजे. आणि जरी दुसऱ्याने कोणी आदर दिला आपल्याला, तरी तो आदर आपल्यासाठीच नाहीये, तो गुरुजनांचा आदर आहे. तो आपण त्यांना पास केला पाहिजे. जसं पास करतो आपण, तसं एखादी गोष्ट जर समजा लोक बरेच खेळ खेळतात ना,
एक 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 गोष्ट पास करायची असते तर लगेच पास करतो. स्वतःकडे ठेवली आणि पकडलं गेलं तर मग आपण आपले पॉईंट निघून जातात. त्याचप्रमाणे हा जो दुसऱ्यांनी दिलेला आदर आहे तर तो अ, जसं गुरु पण कधी कधी आपल्या व्यासपूजेला अ, गुरु आपल्या शिष्यांचा किंवा आपल्या गुरुबंधूंचा गुणगान ऐकतात स्वतःबद्दल किंवा गुरुजनांना त्यांनी शिष्य आरती करतात किंवा त्यांना हार किंवा त्यांना केक वगैरे जे काही असं खूप चांगल्या प्रकारे व्यासपूजा मनवतात. तर गुरु हे स्वीकारतात पण त्यांचा भाव काय आहे की हे सगळं अ, माझ्या गुरूंना आणि अशा प्रकारे भगवंतांना अर्पण करतात. स्वतःसाठी ते घेत नाहीत कारण त्यांचा भाव शुद्ध आहे. त्यामुळं ते स्वीकारतात. काही काही गुरु ते पण स्वीकारत नाही. पण बरेच गुरु स्वीकारतात. तर उद्देश मात्र एकच आहे की या शिष्यांना किंवा या भक्तांना या निमित्ताने माझ्या मार्फत का होईना पण भगवंताचं प्रेम प्राप्त व्हावं आणि आज जे मला मला ते आज प्रकट करत आहेत तर ते अ, ते सर्वांच्या प्रती खास करून भगवंताच्या प्रती ते लागावं. तर प्रतिनिधी म्हणून ते स्वीकारतात पण स्वतःकडे घेत नाही. तर त्यामुळं एवढं सगळ्या शिष्यांना ते एवढं करू शकतात. जर कोणी स्वतःला जर मानलं मी महान आहे तर मग त्यांचं पतन नक्कीच. त्यामुळं त्यांचा भाव हाच असतो. त्यामुळे तेवढे टिकून आहे एवढे सगळे. एवढे शिष्य आहेत, एवढे नेहमी त्यांना बघणारे, त्यांना जे काही बोलतात ते ऐकणारे, सगळं एवढं असताना का सर्व का म्हणजे हे होतंय? कारण त्यांचा भाव शुद्ध आहे. त्यामुळे शुद्ध भक्त हे काही सोपं नाहीये. शुद्ध भक्त बनणं सोपं नाही आणि शुद्ध भक्ती टिकवणं सोपं नाहीये. कारण कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये खास करून इंद्रिय खूप प्रबळ आहे. प्रबळ इंद्रिया वशीभूत मन. तर मन पण असंयमित आहे. त्यामुळे या सर्व ह्याच्यातून आपल्याला आणि माया खूप प्रबळ आहे. तर त्यामुळं एवढं सगळं असताना टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर यामुळे शुद्ध भक्त जे आहेत हे खूप आणि वरिष्ठ भक्त आहेत. तर त्यामुळं त्यांचा भाव हा नम्रतेचा आहे त्यामुळे ते टिकून आहेत. त्यामुळे कृपा लिहितात भक्ताने कृष्ण भावनेत केलेल्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याला वरिष्ठ किंवा कनिष्ठ ठरवण्यात येते. तर जशी प्रगती आहे तसा तो भाव आहे. हरे कृष्ण ऐकू येते ना बरं सर्वांना? हो गुरुजी. जी ओके. प्रभूजी येत आहे. हा येस येते. तर त्यामुळे इथं प्रोपात देत आहेत की शुद्ध वैष्णवांच्या कार्यांना आपण भौतिक दृष्टिकोनातून पाहू नये. एका नवोदित भक्ताने शुद्ध भक्ताला भौतिक दृष्टिकोनातून पाहणे घातक आहे. म्हणून आपण शुद्ध भक्ताचा बाह्यकारी व्यवहार पाहू नये, परंतु त्यांचा अंतरंग भाव पाहण्याचा प्रयत्न करावा. आणि जर पाहता येत नसेल तर पाहू पण नाही अंतरंग भाव. कारण अंतरंग भाव पाहायला आपल्याला आपली स्तर तो नाहीये. आपण अंतरंग भाव पाहायला घ्यावं आणि आपण अपराध करून बसू असं पण होऊ शकतं. तर त्यामुळं तो भगवंताच्या दिव्य सेवेत एवढं बघू शकतो की कशा प्रकारे ते पूर्ण त्यांचं काया वाचा मनसा म्हणजे त्यांचं शरीर त्यांची वाचा आणि त्यांचं मन सगळं भगवंताच्या लावलेलं आहे. हरे कृष्ण. तर तर अशा प्रकारे एका शुद्ध भक्ताला भौतिक दृष्टिकोनातून पाहणे टाळू शकतो आणि स्वतः शुद्ध भक्त होऊ शकतो. तर आपण जेव्हा शुद्ध भक्तांना समजू तेव्हा आपण शुद्ध भक्त बनू शकतो. हा. तर आणि जर आपल्याला बघायलाच काही जर अडचण असेल किंवा आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण नक्कीच त्याला आपण उलगडा केला पाहिजे. भक्तांना विचारलं पाहिजे. असं हे यांनी केलं मला समजलं नाही तर ते मला समजू शकता का? तर पण अपराध वेगवेगळ्या दृष्टीने आपण म्हणजे आपण स्वतः जर काही तर्कवितर्क करून जर समजण्याचा प्रयत्न केला आणि जर अपराध झाला तर मग तो अपराध होऊ शकतो ऍक्च्युली. त्यामुळं
आपल्याला जर काही शंका असेल कुठे, तर आपण नक्कीच त्याचं निरसन केलं पाहिजे. हां. आणि त्याचं आपण, कारण भक्ती ही आपली कोमल आहे आणि ही वेलसारखी आहे. जसं वेल असतो ना, वेगवेगळ्या शेंगाचा वेल असतो किंवा फुलांचा वेल असतो. वेल म्हणजे वेल हा स्वतःवर टिकू शकत नाही, स्वतःवर उभा राहू शकत नाही. आंब्या झाडासारखं तो उभा राहू शकत नाही. त्याला नेहमी मदत लागते. त्याला नेहमी हां, मदत लागते त्याला वाढण्यासाठी. त्याला काहीतरी काहीतरी सपोर्ट लागतो नेहमी. त्याचप्रमाणे भक्तीला पण आपण नवशिक्या भक्तामध्ये आपल्याला सपोर्ट लागतो. त्यामुळं आपण जर आपण जर भौतिक दृष्टी जर ठेवली तर ॲक्च्युली आपण अपराध करून आपण खूप लांब जाऊ शकतो. तर त्यामुळे इथे प्रभुपाद आपल्या खूप सुंदर अ, इथे सांगतायत की आपण कुठल्या दृष्टीनं आपण आपल्या स्वतःच्या भक्तीला टिकवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे आणि आपण शुद्ध भक्त बनलं पाहिजे. कारण भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती आहे. अ, शुद्ध भक्तीचा स्तर आहे हा समजण्यासाठीच आपल्याला एवढे सुंदर शास्त्र देत आहेत आचार्य. आणि आचार्यांच्या द्वारे आपल्याला परंपरेद्वारे आपल्याला ते आणखी उलगडा करून प्रभुपादांनी तात्पर्यासहित दिलेलं आहे. तर त्यामुळं ही शुद्ध भक्ती ही अवघड जरी असली तरी पण शक्य आहे, अशक्य नाही आहे. आणि आपण जर प्रामाणिक इच्छा ठेवली तर ती नक्कीच आपण त्याला प्राप्त करू शकतो. येस, पुढे. हा मी वाचू प्रभूजी. हा, बरं, आतापर्यंत कुणाला काही प्रश्न आहे का? एक मिनिट. हरे कृष्णा प्रभूजी, ध्यानदास हा, प्रभूजी हरे कृष्ण. इथे प्रश्न. येस माताजी. प्रभूजी इथे पेज नंबर 61 वरती ते असं म्हटलंय ना की रूप गोस्वामी आणि 62 पेज नंबर वरती पहिलं पेज. रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे जवळजवळ मुसलमानच झाले होते व म्हणून हम्म, त्यांनी आपली नावे बदलून दबीर खास आणि साकारवाली अशी घेतली होती. पण हम्म. मग हे समजलं नाही की मुसलमान झाले होते म्हणजे, पण मग ते मुसलमान नव्हते का? नव्हते ना. ते तर मुसलमानच ब्राह्मण होते का दोघही? नाही, ते ब्राह्मण होते. मग ते आणि मुसलमान कसे झाले ते नाही कारण कळलं. कारण राजाने त्यांना बनवलं. ओके. राजा म्हणला, तुम्ही जर मुसलमान झाले नाही तर मी ह्या वैष्णवांना छळणार, वैष्णवांना भक्ती करू देणार नाही, यज्ञ तोडणार, लोकांना भक्ती मार्गाला बाधा आणणार. तर तुम्ही दोघं माझ्या राज्यामध्ये या, माझे अधिकारी बना, तरच मी यांना काही करणार नाही. तर फक्त वैष्णवांची सेवा व्हावी, वैष्णवांना जास्त त्रास होऊ नये, तर या उद्देशानं त्यांनी मुसलमान स्वीकारले. म्हणजे त्यांना बळजबरी केली होती का बळजबरी मुसलमान राजाने? बळजबरी केली. ओके. कारण त्यांना कळालं की हे दोन महान खूप विद्वान लोक आहेत आणि ह्यांना माझ्या राज्यात आणलं तर मी बाकी सगळ्या प्रांतावर मी विजय मिळवायला प्रयत्न करेल आणि ह्यांना इथंच ठेवेल बंगालमध्ये. मग बंगालमध्ये मी जरी नसलं तरी हे दोघं माझी काळजी घेऊन टाकतील माझ्या राज्याची, कारण हे खूप हुशार आहेत, खूप विद्वान आहेत. आणि बाकी मग राज्यावर मी स्वतः जाऊन मी सगळ्याला विजय विजय प्राप्त करेल. त्यामुळे त्यांनी ह्या दोघांना कसंही ना कसं तरी मिळवणार असं ठरवलं होतं. मग छळ करून काही नाही, कपट करून मग त्यांनी त्यांना राज्यामध्ये मिनिस्टर बनवलं, आपले मंत्री बनवलं, असं झालं. ओके. त्यांची इच्छा नव्हती, अजिबात नव्हती. त्यांना तर काही गरज पण नव्हती. उलट मंत्रीपद स्वीकारलं तरी पण त्यांची भक्ती कमी नाही झाली. त्यांनी त्या पाहुणचार केला भक्तांना, वैष्णवांना भागवत कथा रोज व्हायची. त्यांचे ते पाय धुवायचे आणि त्यांची सेवा करायचे वैष्णवांची आणि खास करून गुरुजनांची. आणि त्यांच्या त्यांच्या आज पण आपण गेलं तर तिथं अ, त्यांचं आज पण काही, मी स्वतः नाही गेलो ॲक्च्युली, मला पण जायची इच्छा होती पण कधी जाऊ शकलो नाही. मायापूर जवळच जिथं त्यांनी राहायचे, जिथं त्यांनी राज्य केलं होतं. राम कुठली केले ना प्रभूजी, हां, राम केली. हां. तर तिथे आज पण काही थोडे अवशेष शिल्लक आहेत. तर तिथं त्यांनी तिथं स्वतःचं वृंदावन, एक बाग बनवलं होतं ज्याच्यामध्ये गोवर्धन, ज्याच्यामध्ये राधाकुंड, श्यामकुंड हे सर्व त्यांनी बनवलं होतं.
जरी ते राज्यकारभार करत होते, जरी ते मंत्रिपदावर होते, पण त्यांची चेतना मात्र एकदम भौतिक जगात नव्हती, ती आध्यात्मिक जगातामध्ये होती. तर अशा प्रकारे त्यांनी स्वतः दाखवून दिलं. आणि त्यामुळं जसं जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आणि जेव्हा त्यांना शक्य झालं, लगेच त्यांनी सोडून पूर्ण टाईम सेवेसाठी निघून गेले ते. पहिले पहिले सनातन पहिले रूप गोस्वामी गेले आणि त्यानंतर मग सनातन गोस्वामी गेले. तर अशा प्रकारे तर त्यांना मुसलमान ही टायटल घ्यावं लागलं, कारण वैष्णवांच्या प्रसन्नेसाठी किंवा वैष्णवांच्या मदतीसाठी किंवा वैष्णवांना त्रास नको व्हायला आम्ही दोघं स्वीकारू, त्यासाठी त्यांनी स्वीकारलं. ओके सर, थँक्यू सर. हरे कृष्ण. प्रभूजी असं पण ऐकलं ना की ते सारस्वत ब्राह्मण होते. हा, तेच ना, मी बघा. सारस्वत ब्राह्मण हो. फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांनी म्हणले की अरे किती दुर्भाग्य आहे माझं, की माझे पोरं एका एका शूद्राची सेवा करत आहेत. ते, पतित लोक व्यक्तीची सेवा करत आहे, राज्याची सेवा करत आहेत. कुणाला जर म्हणलं अरे तुझा मुलगा पंतप्रधान झालाय, अरे त्यांनी पंतप्रधान झालं तर मग तू पेढे वाटेल, तो एवढं सगळ्यांना हे करेल. पण ह्याचे वडील म्हणतात अरे किती दुर्भाग्याची गोष्ट आहे की माझ्या पोराला पंतप्रधान व्हावं लागलं आणि एक अर्थमंत्री व्हायला लागलाय, वित्तमंत्री झालाय. तर दुःखानं तो रोज प्रार्थना करायचे, भगवंता ह्यांना ह्या जाळातून बाहेर काढा. पंतप्रधान नको होऊ द्या यांना, ह्यांना अर्थमंत्री नकोय, मला मंत्री नकोय माझे पोरं, मला ते भक्त व्हावेत. तर यासाठी ते प्रार्थना करायचे. तर ही अशी भक्त आहे, खरी भक्ती म्हणजे ही आहे. असं नाही की भौतिक दृष्ट्या किती महान आहे, पण आध्यात्मिक दृष्ट्या किती प्रगत आहे, ती खरी भक्ती आहे. आणि प्रभू असं पण ऐकण्यात आहे ना की रूप गोस्वामी का सनातन गोस्वामींना दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे समजायचं. हा, तर ते पण ऍक्च्युली हे हे का समजलं, कारण ते जेव्हा जेव्हा राजाला मोठा बंगला मोठं महाल बनवायचा होता, तर तेव्हा त्यांनी लोकांना पाठवलं, जे कारागीर होते त्यांना पाठवलं. पण कुठलं काय मटेरियल आणायचंय तर ते विचारायचं विसरला. आणि तिथे गेल्यानंतर त्याला कळालं अरे मला ते कुठलं काय, कारण तो सगळे भ्यायचे यार. नवाब हुसेन शाह एवढा कडक असायचा की हम्म. त्याला थरथर कापायचे लोक, त्यांना बोलायचे पण नाही, अजिबात नाही. त्यांनी सांगायचं आणि लगेच केलं पाहिजे, नाही केलं तुमचं मरण निश्चित आहे, अशा प्रकारे खूप कडक असायचा तो. आणि त्यामुळं एका जणाला त्यांनी सांगितलं तू जाते घेऊन ये, पण त्यांनी कसं घेऊन यायचं, काय घेऊन यायचं, किती आणायचं ते विसरला. आणि जेव्हा ते गेल्यानंतर त्यांना कळालं अरे आता काय करायचं, मी तर विसरलो. आणि नंतर मग त्यांनी हे दोघांना विचारलं आणि इथं होते हे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी. आणि त्यांनी सांगितलं राजांनी हे तुम्हाला इकडे पाठवलंय, कारण ती जागा त्या मटेरियलसाठी प्रसिद्ध होती. त्यामुळे मग त्यांनी सांगितलं तुम्हाला हे घेऊन जायचं सांगितलं असेल ते घेऊन जावा. आणि जेव्हा तो वापस गेला तेव्हा तो राजा म्हणे की अरे तुला तर मी सांगितलं पण नव्हतं, तू हे कसं काय आणलंस? नाही म्हणलं मला ते दोघं दोघं व्यक्ती भेटले, त्यांनी मला सांगितलं. कोण आहेत ते? अरे ते म्हणले खूप हुशार आहेत ते लोक, त्याला लगेच आणा माझ्या. आणि ते होते रूप सनातन गोस्वामी, अशा प्रकारे. तर हे खूप महान भक्त आहेत. आणि ते जन्मापासून ते भक्त आहेत, असं नाही की त्यांनी नंतर भक्तीमध्ये आले. तर खूप महान भक्ती त्यांनी केलेली अशा आचार्य आहेत. त्यामुळे आपण गर्वत असलं पाहिजे की अरे अशा आचार्यांच्या परंपरामध्ये आपण आता आलेलो आहे. तर आपण ही परंपरा ये सब छोडे तर कहीं नाही जाऊ, ये सब छोडे तर प्रणय हराऊ. हा, तर भक्तिविनोद ठाकूर सांगतात की ये सब छोडत कहीं नाही जाऊ, हे सगळं सोडून मी कुठं जायला नाही पाहिजे. नाही तर आजकाल बरेच लोक इकडे तिकडे जात आहेत. अरे आपला हा स्वभाव आहे, इकडं हे हे गुरु ते देत आहेत, हे साधू ते देत आहेत, तर हे सगळं हे सब छोडत काही नाही, हे सब छोडत प्रणय हरव. माझा जीव की प्राण जाईल पण मी सोडून जाणार नाही. हा हा निश्चय असला पाहिजे, हा दृढ निश्चय असला पाहिजे. जरी कृष्ण प्रेम आता आपल्याला अनुभव करता येत नाहीये, पण अशा एक प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्याला संघ मिळाला आहे. तर या भावनेनं आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि इथून बाहेर नको जायला काही जरी. प्रभुपाद सांगायचे माझ्या शिष्यांना तुम्ही लाखो रुपये द्या, पण 4 नियमाचं उल्लंघन ते कधी करणार नाही. एवढ्या म्हणजे विश्वासाने ते सांगायचे. तुम्ही लाखो रुपये द्या, पण ते कधी ते
4 नियम सोडणार नाही असं प्रभुपाद सांगायचे. तर एवढा विश्वास त्यांना होता की माझे शिष्य एवढे महान आहेत म्हणून. ऑफकोर्स काही शिष्यांना सहन शक्य नाही झालं तर त्यांनी भक्ती सोडली, पण नंतर पुन्हा भक्तीमध्ये आले. तर जे काय आहे ते आहे, पण ॲटलिस्ट आपण स्वतः जाणलं पाहिजे की भौतिक जगामध्ये राहून आपल्याला एक प्रामाणिक गुरूंच्या संपर्कामध्ये, प्रामाणिक गुरु परंपरेमध्ये आपल्याला एक संपर्क आलेला आहे. तर तो आपल्याला किती आपल्याला म्हणजे एक वरदान आहे. तर या वरदानाला आपण न विसरता उलट आपण कृतज्ञता म्हणून काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे या परंपरेद्वारे गुरूंना आणि वैष्णवांना प्रसन्न करून आपल्या येणं केल्या प्रकारे कशा ना कशा प्रकारे मदत केली पाहिजे. हरे कृष्ण. हा पुढे वाचायचंय. तर शुद्ध भक्त म्हणजे गोस्वामींविषयी बोलतात का आपल्यावरचे वरिष्ठ म्हणजे असं हा तर ऍक्च्युली त्याच्याविषयी? काय आहे, हा तर शुद्ध भक्त कारण म्हणजे काय. इथं असं सांगितलंय ना अंतरंग भाव पाहण्याचा प्रयत्न. आता आतलं मनातलं आपल्याला कळत नाही प्रभूजी कुणाच्या काय चाललंय म्हणजे. हा नाही हा आणि आपण तर्कवितर्क करून आपण समजायचा पण प्रयत्न करू नये. तर आपण बाहेरून बघू शकतो की कशा प्रकारे मी सांगितलं ना, काही काही गुरु आहेत जे एवढं भौतिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या खूप संकटामध्ये आहेत, पण तरी पण त्यांची जी प्रवचन किंवा त्यांची जे भक्ती आहे ते आपण बघू शकतो की किती महान आहे. प्रभुपादांना बघा, मरणाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत मृत्यू येतोय तरी पण त्यांनी शेवटी काय करतायत, ते जेव्हा शेवटचा क्षण ते सोडतायत तेव्हा ते काय करत होते कोणाला माहिती आहे का? भागवत ट्रान्सलेशन ते करते ट्रान्सलेशन. ते भागवत. ते हा टाईप टाईप करायला सांगत डेक्टो मशीनवर. हा तात्पर्य देत आहे ते तात्पर्य. हा तर आपण ते जर तुम्ही जर तो नसेल बघितला ना, द फायनल लेसन म्हणून हा व्हिडिओ आहे. द फायनल लेसन इंग्लिशमध्ये आहे, पण तुम्ही बघू शकता. तो बहुतेक हिंदीमध्ये पण केला असेल तो कोणी, पण ॲटलिस्ट ते फोटो बघू शकता कशा प्रकारे श्रील प्रभुपाद शेवटच्या क्षणापर्यंत ते तात्पर्य देत आहेत. तर कुणी म्हणेल अरे नाही आता मला आता सहन होत नाहीये, आणि काय काय खातायत ते, तर पाणी पितायत, चरणामृत पितायत, थोडं थोडं पाणी पितायत बस. पण तरी पण जी सेवा आहे सेवा सोडली नाही. कारण येणाऱ्या सर्व 10,000 वर्षापर्यंत लोकांना आध्यात्मिक जीवन मिळावं, आध्यात्मिक प्रगती व्हावी यासाठी तत्पर आहे. स्वतःचा कधी त्यांनी विचार नाही केला की अरे आता जाऊ द्या, हे तात्पर्य सोडून द्या, आता मी माझं स्वतः लवकर हे करतो. एवढंच नाही, जलदूतमध्ये 2 हृदयाचे विकार आले, हार्ट अटॅक आले, 2 हार्ट अटॅक. तरी पण जलदूत उतरल्यानंतर त्यांनी डॉक्टरकडे नाही गेले, बघा बाबा तिसरा हार्ट अटॅक तर नाही आला ना मला कधी, किंवा माझी तब्येत बघा, असं पण त्यांनी विचार नाही केला. उलट त्यांनी विचार केला की ऍक्च्युली मी इथं इथं येण्याच मी लायकी नाहीये. भगवंता तुम्ही मला इथं आणलंय, मला कशासाठी आणलंय, तर तुमच्याच वाणीचा मी प्रचार करावा. तर त्यासाठी तुम्ही शक्ती द्या. तुमच्या शक्तीविना मी काहीच करू शकत नाही. माझं नाव भक्तिवेदांत आहे, पण माझ्या भक्ती पण नाही, वेद पण नाही मला येत. तर आता तुम्ही भक्तिवेदांत नाव जे मला मिळालंय ते तुम्ही सार्थक करा. तुम्ही या जीवात्म्यांना जीवात्म्यांना तुम्ही बुद्धी द्या, जेणेकरून हे जे भौतिकवादी लोक आहेत त्यांना हे आध्यात्मिक ज्ञान समजावं, आध्यात्मिक गोष्टीबद्दल त्यांना रुची प्राप्त व्हावी. त्याबद्दल त्यांनी समर्पण दाखवलं भगवंतांना. आणि मग बघतो आपण कशा प्रकारे एवढ्या वयामध्ये असून पण जिथं लोकांना सांगितलंय की अरे 30 पेक्षा वरती वयाच्या लोकांवर विश्वास ठेवू नका, या अवस्थेमध्ये पण त्यांनी प्रचार केला आणि लोकांनी त्यांना स्वीकारलं. त्यांनी भक्ती मार्गामध्ये त्यांची आश्रय घेतला लोकांनी. तर हे सर्व आहे. त्यामुळे प्रामाणिक भक्त असेल, प्रामाणिक भक्ती इच्छा असेल, तर नक्कीच भगवंत त्याची अ, नोट घेतात आणि आपल्याला देवाणघेवाण करतात. हरे कृष्ण. वाचू प्रभूजी? हा हा, हरे कृष्ण.
जे लोक कृष्ण भावना ठराविक लोकांपुरतीच किंवा ठराविक भक्तांपुरतीच किंवा ठराविक प्रदेशांपुरतीच मर्यादित आहे असे समजतात, त्या लोकांमध्ये भक्ताच्या बाह्य स्वरूपास अनावश्यक महत्त्व देण्याचा कल दिसून येतो. असे नवीन भक्त प्रगत भक्ताच्या उत्कृष्ट सेवेचे महत्त्व समजू शकत नाही व महाभागवताला स्वतःच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात. सर्व जगभर कृष्ण भावनेचा प्रसार करताना आम्हाला नेमकी हीच अडचण येते. दुर्दैवाने आमच्या भोवती नवसाधक गुरु बंधूंचा गराडा पडलेला आहे, जे जगभर कृष्ण भावनेचा प्रसार करण्याच्या असाधारण कार्याचे महत्त्व समजू शकत नाहीत. ते केवळ आम्हाला त्यांच्या स्तरावर खेचण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक बाबतीत आमच्यावर टीकेची झोड उठवितात. आम्हाला त्यांचा बालिश कृत्याची व अल्पज्ञानाची कीव येते. भगवंताच्या व्यक्तिगत सेवेत संलग्न असलेल्या शक्ती संपन्न मनुष्याला सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे वागू नये, कारण असे म्हटले आहे की श्रीकृष्णांनी शक्ती संपन्न केल्याविना कोणालाही अखिल जगभर कृष्ण भावनेचा प्रसार करता येणार नाही. जेव्हा मनुष्य अशा प्रकारे एका शुद्ध भक्ताची निंदा करतो, तेव्हा तो एक गंभीर अपराध करीत असतो. ज्यांना कृष्ण भावनेत प्रगती करावयाची आहे, अशा लोकांकरिता हा अपराध फार बाधक आणि घातक ठरतो. वैष्णवाच्या चरण कमलाप्रती अपराध केल्यास मनुष्याला कोणताही आध्यात्मिक लाभ होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकानं सावध राहिले पाहिजे, जेणेकरून तो एका शक्तिसंपन्न वैष्णवाच्या प्रती किंवा शुद्ध वैष्णवाच्या प्रती अपराध करणार नाही. शक्तिसंपन्न वैष्णवाला आपण काही उपदेश करू शकतो किंवा त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवू शकतो किंवा त्यांच्या चुकीला दुरुस्त करू शकतो असे समजणे हा अपराध ठरतो. नवोदित वैष्णव व प्रगत वैष्णव यांच्या कार्यावरून आपण त्यांच्यातील भेद समजू शकतो. प्रगत वैष्णव नेहमीच आध्यात्मिक गुरु म्हणून स्थित असतो व नवसाधक भक्ताला त्याचा शिष्य समजले जाते. शिष्याने कधीही गुरुला उपदेश करू नये व गुरुने अशा लोकांकडून सल्ला घ्यावयाची गरज नाही, जे त्यांचे शिष्य नाहीत. श्रील रूप गोस्वामींना 6व्या श्लोकात सांगितलेल्या उपदेशाचे हेच सार होय. हरे कृष्ण. तर प्रभुपाद लिहितात की कृष्ण भावना ही एका कोणाच्या ठराविक लोकांकरिता किंवा ठराविक देशाकरिता किंवा ठराविक प्रदेशाकरिता ठराविक भक्तासाठी नाहीये, मर्यादित नाहीये. तर ऍक्च्युली हे नवीन भक्त प्रगत भक्ताच्या उत्कृष्ट सेवेचे महत्त्व जाणू शकत नाही आणि महाभागवताला स्वतःच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात. तर ऍक्च्युली महाभागवत जे आहेत, शुद्ध भक्त जे आहेत, तर हे खूप उच्च स्तराचे आहेत. भक्ती करून ते उच्च स्तरावर गेलेले आहेत किंवा कृपा मिळवून. त्यामुळं कृपा झाली किंवा स्वतःची भक्ती झाली तर ते त्या स्तरावर गेले. तर त्यामुळे त्यांना आपण आपल्या स्तरावर नाही आणू शकत. सर्व जगभर कृष्ण भावनेचा प्रसार करताना आम्हाला नेमकी ही तर प्रभुपाद स्वतःचं उदाहरण देत आहेत की नवसाधक गुरुबंधूंचा गराडा आमच्या सोबत आले. तर कारण ऍक्च्युली जो जो दूरदृष्टी करत नाही, जो हेच बरोबर आहे, दुसरं बरोबर नाहीये, अशा प्रकारे बऱ्याच लोकांना आजकाल हे झालेलं आहे की असंच झालं पाहिजे तरच सर आहे. पण त्यांना वाटत नाही की जसं 2 आणि 2 4 झालंय, 1 आणि 3 पण 4 होऊ शकते किंवा 3 आणि 1 पण 4 होऊ शकते किंवा 4 आणि 0 पण 4 होऊ शकते. पण नाही 2 आणि 2 4 झालं पाहिजे. तर हे चुकीचं आहे. 4 व्हायला वेगवेगळ्या बाजू आहेत ज्याद्वारे 4 होऊ शकते. पण कुणी म्हणलं नाही 2 + 2च 4 झालं पाहिजे, तर हे चुकीचं आहे. त्याचप्रमाणे इथे प्रभुपाद सांगतायत की आमच्या भोवताली गुरुबंधूंचा गरडा आहे. तर गुरुबंधूंना दूरदृष्टिकोन नव्हता. जसं प्रभुपादांनी कृष्ण भावनेचा प्रचार प्रसार एवढा बघा असाधारण कार्याचे महत्त्व जाणू शकले नाही. ते असाधारण कार्य आहे. अमेरिकेत जाणे, बाकी देशामध्ये जाऊन प्रचार करणे, एक एवढ्या 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे असाधारण आहे. आणि उलट त्यांना मदत न करता उलट प्रभुपाद लिहितायत आम्हाला त्यांच्या स्तरावर खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आणि प्रत्येक बाबतीत आमच्यावर टीकेची झोड उठवली. तर एवढं सगळं स्वतः सहन केलंय प्रभुपादांनी. आणि हे पुस्तकात लिहितायत म्हणजे किती म्हणजे आहे ते. असं नाही की ते कुठेतरी एकदा झालंय. हे नेहमी नेहमी झालेलं आहे. एवढं सगळं होत होतं. आणि प्रभुपाद लिहितायत हे बालिश कृत्य आहे आणि अल्प ज्ञान आहे. तर आम्हाला कीव येते. म्हणजे त्यांचं तर हे कृत्य बालिश आहे, म्हणजे एकदम लहान मुलांचं कृत्य आहे. लहान मुलाला समजत नाही. आणि अल्प ज्ञान आहे. हे ज्ञान पूर्ण नाहीये, अल्प ज्ञान आहे. जसं मी सांगितलं ना, एकाच हेच झालं तरच हे आहे. हे अल्प ज्ञान आहे. तर वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघू शकतो. तर त्यामुळे प्रभुपाद पण सांगतात, माझे तात्पर्य जे आहेत ते वेगळ्या दृष्टिकोनातून आपण चर्चा केली पाहिजे. त्यासाठीच भागवतम क्लासवर काय करतात, रोज एक श्लोक घेतात आणि त्या श्लोकाला समजण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनाने चर्चा केली जाते. भक्तिदास सरस्वती ठाकूर सांगायचे की एका श्लोकाला मी 3 महिने बोलू शकतो एका श्लोकाला. कारण दृष्टिकोन वेगळ्या दृष्टिकोनाने आपण त्या श्लोकाला समजू शकतो. आणि त्यांनी केलं पण 1 महिना एकच श्लोक घेतला आणि त्याच्यावर चर्चा केली वेगळ्या दृष्टिकोनाने 1 महिना भक्ती सरस्वती ठाकूरांनी पहिल्या श्लोकावर. पहिला श्लोक भागवतमचा. तर अशा प्रकारे दृष्टिकोन खूप असे जातात. त्यासाठी त्या ज्ञान असलं पाहिजे. इथं अल्प ज्ञान आहे आणि आम्हाला किव येते असं प्रूफ लिहितात. भगवंताच्या व्यक्तिगत सेवेत संलग्न असलेल्या शक्तिसंपन्न मनुष्याला सर्वसाधारण मनुष्य असं समजू नये. कारण कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. कृष्ण शक्ती शिवाय प्रसार आणि प्रचार होऊ शकत नाही. तर प्रभुपाद लिहित आहेत भगवंताच्या व्यक्तिगत सेवेत संलग्न असलेला शक्तिसंपन्न मनुष्य सर्वसाधारण मनुष्य म्हणून प्रमाणे त्याला वागू नये. तर एवढं सगळं प्रभुपादांनी ऍक्च्युली स्वतः केलंय हे सगळं. म्हणजे खूप त्यांना अडचण आल्या, खूप त्यांना छळ गेलं, खूप त्यांना मदत करण्यात असमर्थता दाखवली. आपल्या स्वतःच्या गुरुबंधींना दाखवली. बाकी तर सोडाच, बाकी राजकारणी लोक, बाकी समाजातले प्रतिष्ठित लोक, त्यांच्याकडून पण त्यांना खूप निष्फळता आली. म्हणजे ते मदत नाही केली त्या लोकांनी. पण गुरुबंधूकडून त्यांना अपेक्षा होती की गुरुबंधू मला मदत करतील. जे माझ्या गुरुचा आदेश आहे तो सर्वांचा आदेश आहे. तो मला साठी एकट्यासाठीच नाहीये. पण तेव्हा पण तरी पण त्यांना मदत नाही केली. पण तरी पण प्रभुपदांनी त्या अपेक्षा ज्या त्यांच्या होत्या तरी पण त्यांना निरपेक्ष झाली, तरी पण त्यांनी स्वतः कमी नाही केलं आपली प्रचार. ते खचून नाही गेले, ते वापस नाही आले. उलट त्यांनी तिथं दृढतेनं प्रचार केला. आणि पुढे कृपा लिहितायत जेव्हा मनुष्य अशा प्रकारे एका शुद्ध भक्ताची निंदा करतो तेव्हा तो एक गंभीर वैष्णव अपराध आहे. तर ऍक्च्युली अपराध हे खूप सिरियस आहे. अपराधामुळे खूप खूप लोक भक्तीमधून निघून गेलेले आहेत. तर अपराध हा खूप महत्वाचा आहे. अपराध तो हा ऍक्च्युली हा म्हणजे आपल्याला राधाराणीपासून किंवा राधाराणीच्या कृपेपासून आपल्याला दूर घेऊन जातो. त्याला अपराध म्हटलं गेलं. त्याच्यामुळं आपल्याला हे वैष्णवांना समजलं पाहिजे. आणि जर आपल्याला काही शंका असेल तर शंकेचं निरसन आपण योग्य वैष्णवांकडे जाऊन केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काही काही गोष्टी चर्चा केली जातात, पण त्या चर्चेचा रिझल्ट काही मिळत नाही. म्हणजे परिणाम काही होत नाही, फळ काही मिळत नाही. आपण चर्चा करून जे अ, एकमेकाचं जे म्हणजे आपलं जे आपले विचार आपण दूषित करतो की ह्याचं हे असं झालं, ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं. तर ऍक्च्युली ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही आहे, आपण ज्या ज्या गोष्टीला सोडू शकत नाही किंवा त्याच्यावर आपण काही आपण अं, आक्षेप घेऊ शकत नाही किंवा आपण त्याच्यावर काही उलगडा करू शकत नाही, त्या गोष्टीला आपण चर्चा करून आपला वेळ पण जातो, आपली शक्ती पण जाते आणि आपली चेतना पण दूषित होते. त्यामुळं असं आपण हे केलं पाहिजे की ज्या गोष्टीला आपण काही करू शकत नाही त्या गोष्टीला निरर्थक चर्चा करण्यात अर्थ नाहीये. जसं मी मागच्या वेळेस पण उदाहरण दिलं पावसाचं. पावसाळ्यामध्ये पाऊस येणारच. आज खूप जास्तच पाऊस झालाय. आज इकडे पाऊस तिकडे तर ठीक आहे.
जेवढं आपल्याला म्हणजे आपल्याला जे आहे त्याच गोष्टी ते ठीक आहे, पण उलट ज्या ज्या गोष्टीला ज्या बाबतीत त्या त्या नाही केलं पाहिजे. काही भक्तांना भक्तीमध्ये काही अडचण येतात, तर ठीक आहे, कारण आपण एवढ्या भौतिक जगामध्ये आहोत, एवढे माहित नाही आपल्याला किती जन्म आपण घेतलेले काय. तर स्वतःसाठी आपण दुसऱ्यांना आपण ते दिलं नाही, घेतलं नाही पाहिजे. उलट आपण आपल्या परीने जेवढी मदत करेल तेवढी आपण भक्तांना मदत केली पाहिजे. तर इथं खास करून या श्लोकाचा तात्पर्य काय आहे, इथं का लिहितायत? कारण जे प्रगत भक्त आहेत त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आपण शुद्ध केला पाहिजे, आणि न शुद्ध नाही ठेवला तर अपराध होऊ शकतो. तर प्रभुपाद लिहितात, ज्यांना कृष्ण भावनेत प्रगती करायची आहे अशा लोकांकरिता हा अपराध फार बाधक आहे आणि घातक आहे. दोन्ही पण लिहितात, बाधक पण आहे, घातक पण आहे. तर भक्तीला तो अ, जसं पाणी चोकअप झाल्यानंतर पाणी खाली जातच नाही बेसिन मधून, तर ते किती जरी पाणी चोकअप झाले ना मध्ये खाली, तर ते पाणी खाली जाणारच नाही. त्याचप्रमाणे ते भक्ती आपल्या पुढे जाऊ शकत नाही. आणि उलट घातक काय आहे, कारण आपण भक्तीपासून दूर जाऊ शकतो. भक्ती वाढ नाही होणार आणि भक्तीपासून दूर जाणार, भगवंतापासून भक्तापासून दूर जाणार. त्यामुळे हे घातक म्हटलेलं आहे. वैष्णवाच्या चरणाकमलाप्रती अपराध केल्यास मनुष्याला कोणताही आध्यात्मिक लाभ होऊ शकत नाही. म्हणून सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून एका शक्तिसंपन्न वैष्णवाच्या प्रती किंवा शुद्ध वैष्णवाच्या प्रती अपराध करणार नाही. शक्तिसंपन्न वैष्णवाला आपण कधीही काही उपदेश करू शकत नाही, करू शकतो म्हणजे शक्तिसंपन्न वैष्णवाला आपण काही उपदेश करू शकतो किंवा त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडू शकतो किंवा त्यांच्या चुकीला दुरुस्त करू शकतो, असा सामान्य अपराध आहे. म्हणजे गुरु असं का करतायत, हा, गुरूंना काही उपदेश देऊ आपण, किंवा त्यांनी हे नव्हतं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे होतं, किंवा त्यांनी अशी चूक केलेली आहे, हे दुरुस्त केले पाहिजे. अशा प्रकारे हा अपराध आहे. हे नवोदित भक्ताचे लक्षण आहे. तर कोण नवोदित आहे आणि कोण प्रगत आहे हे कार्यावरून आपण त्यांच्यातून भेद समजू शकतो. प्रगत वैष्णव नेहमीच आध्यात्मिक गुरु म्हणून स्थिर असतो आणि नवसाधक भक्त त्याला शिष्य समजले पाहिजे. शिष्याने कधी गुरुला उपदेश करू नये आणि गुरुने त्या अशा लोकांकडून सल्ला घ्यावाची गरज नाही जे त्याचे शिष्य नाहीत. अं, तर हाच सार या उपदेशाचा आहे. तर उपदेश अमृत, हे अमृत आहे आणि हे उपदेश आहेत. ते हे 11 उपदेश दिलेत आणि हे अमृत आहे, कारण हे भक्तीसाठी खूप महत्वाचं आहे. त्यासाठी हे उपदेशामृत म्हणून नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा भक्ताला शुद्ध भक्ताच्या प्रती आपण आदर देतो, देहोनाथ यथा यथ, आणि तेव्हाच मग आपण ऍक्च्युली खास करून कृष्ण नाम जे आहे, भगवंताचं नाव आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ओढी होऊ शकते. त्याच्यामुळे पुढचा जो श्लोक आहे तो कृष्ण नाम याबद्दल आहे. भगवंताच्या नावाबद्दल आपण कसं आकर्षण व्यक्त करू शकतो आणि भगवंताचं नाव कसं घेतलं पाहिजे तर त्याबद्दल आहे. त्यामुळं चैतन्य महाप्रभू सांगतात, ऐनंद तनुजा किंकरम पतितम माम क्षेमे होमदो कृपया तव पादपंकज स्थितधुली सदृशम. तर तर ऐनंद तनुजा किंकरम, मी एक म्हणजे जे नंदपुत्र आहे, तर एक मी दास आहे, जे भगवंताचं नाव आहे नंदपुत्र, नंदाचा पुत्र आहे. तर मी एक तुच्छ दास आहे भगवंताचा. तर या भावना चेतन महाप्रभू स्वतः सांगतायत. त्यामुळं कुणाला जर शरीरानं दोष असेल, कुणाचा ऍक्सिडेंट होऊन जर काही त्यांचे हात पाय मध्ये काही तुटला असेल किंवा हात पायामध्ये फ्रॅक्चर असेल, किंवा कुणी दिसायला कुरूप आहे किंवा कुणाला म्हणजे पण आपण त्यांची भक्ती करण्याची जी इच्छा आहे किंवा जो त्यांचं भक्ती करण्याचं जो हृदय आहे, तर ते आपण बघितलं पाहिजे. तर त्या त्या दृष्टिकोनाला शुद्ध करण्यासाठी इथे आजच्या श्लोकमध्ये आपण चर्चा केली. त्यामुळे सदिंद्रिया आपल्याला आहेत, ते सदिंद्रिया शुद्ध असले पाहिजे. म्हणजे शुद्ध सेवेद्वारे कदींद्रिया नको आहेत. जे दूषित इंद्रिय आहेत त्यांना कदींद्रियाला सदिंद्रिय बनवायचे. त्यासाठी हे
भक्तिमय वातावरण, भक्ता शुद्ध भक्ताला अपराध न करता त्यांची सेवा करणे, तर हे महत्वाचं दिलेलं आहे. आणि जसं ध्रुव महाराज, सुरुची सुनीती, ध्रुव महाराजांची जी सावत्राई होती, सुरुचीनं अपराध केला. हा, ध्रुवाला एवढं छळलं, आणि त्याचा जो मुलगा होता तो उत्तम, दोघांचा पण मृत्यू झाला. हालाकी तेव्हा शुद्ध भक्त नव्हता ध्रुव महाराज. ध्रुव हे बाळ होता, आणि ध्रुव नंतर जेव्हा नारद मुनीला भेटले तेव्हा शुद्ध भक्ती चालू केली. पण शुद्ध भक्त झाल्यामुळं त्यांना सुरुचीचा मृत्यू झाला, आणि सुरुचीचा मुलगा जो आहे, उत्तम, त्याचा पण मृत्यू झाला. यक्षाने त्यांना मारलं. तर दोघांचा पण मृत्यू झाला. का? कारण अपराध झाला होता, वैष्णव अपराध झाला होता. तर त्यामुळं सांगितलं, जसं एका 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 आश्रमामध्ये एकमेकाला ते आदर सन्मान देत नव्हते, आणि त्या आश्रमामध्ये लोक कुणी जॉईन करत नव्हतं. तर सगळ्यांना चिंता होती, ते काय करायला पाहिजे, आता कसं आपण आश्रमाचे लोकांची संख्या कशी वाढवावी. तर एक महान साधू आले, आणि ते म्हणले, अरे, तुमच्या आश्रमामध्ये तुम्ही जे लोक राहत आहेत, त्या आश्रमामध्ये एक मोठा आचार्य आहे. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं आचार्य आहे, तर ते म्हणले की बापरे, कोण आचार्य आहे आपल्यामध्ये. तर मग त्यांनी एकमेकाला एवढा आदर सन्मान चालू केला. अं, जो मनुष्य, जो जो एक भक्त आहे, तर तो सकाळी लवकर उठायचा. तर ते म्हणाले, बापरे, हा कदाचित एवढा लवकर उठतोय रोज, म्हणजे हा आचार्य होऊ शकतो. दुसरा भक्त खूप सेवा करायचा, ते म्हणाले, अरे, हा आचार्य होऊ शकतो. अशा प्रकारे त्यांचा एकमेकांना आदर सन्मान एवढा वाढला, बघण्याची दृष्टी एवढी शुद्ध झाली, की सगळे जणांना वाटायचं, अरे, हा आश्रम एवढा एकमेकाला आदर देतो आहे, एवढा उच्च दर्जाचा आश्रम आहे. या आश्रमामध्ये मला जॉईन करण्याची इच्छा आहे. त्यामुळे हळूहळू त्यांचा संख्येचा नंबर वाढलाय. तर सांगायचं म्हणजे की अं, दृष्टिकोन बदलला, त्यामुळं जशी 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 सृष्टी आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे. तर साक्षात हरीशिवाय समस्त शास्त्र आहे. जर साक्षात हरीत, म्हणजे ते साक्षात हरी आहे, गुरु किंवा जे वरिष्ठ वक्ता आहेत, ते साक्षात हरी आहे, म्हणजे हरित्व त्यांना मिळाले, हरीचा गुण त्यांना आहे, आणि त्यामुळे त्यांना भगवंता समान त्यांना दर्जा आपण दिला पाहिजे. तर हे सर्व आपण चर्चा केली. आणि अं, त्यामुळं कुणी जसं शरीरानं वेगळ्या ह्याच्यावर, तर ते हे सर्व ठीक आहे. पण आपण त्यांचा भाव बघून आपण त्यांना वागलं पाहिजे. तर अं, अं, ओके. कधी कधी बघतो बघा, एखादा एखादा भक्त आहे, तर 70 वर्ष, 75 वर्ष, आणि कधी कधी ते त्यांचा हात थरथर कापत असतो. पण त्यांची जी तीव्र इच्छा आहे भगवंताची सेवा करण्याची किंवा कृष्ण भावनामृत बनण्याची, तर ती आपण बघितली पाहिजे. तर हम्म, कुणी भक्त 4 चपात्या खाईल, आणि कुणी 10 चपात्या खाईल, आणि कुणी 2 चपात्या खाईल. तर ते प्रत्येकाचं वेगळं आहे, डाएट वेगळं आहे. जसं भीम आहे, तो भीम अर्ध पांडव खायचे, 4 पांडव खायचे, आणि कुंती माता खायची अर्ध जेवण, आणि अर्ध जेवण भीम खायचं. त्यामुळे वृकोदर त्याला म्हटलं. तर प्रत्येकाचं सेम नाही आहे, प्रत्येकाचं वेगळं आहे. पण प्रत्येकाला वेगळा समान दर्जा आहे, म्हणजे वेगळे आदर दिलाय. त्यामुळं कोणी जास्त खात असेल तर आपण त्यांना दोष नाही दिला पाहिजे. त्याची जी आपल्याला जर म्हणजे सेवा दिली असेल, आपल्याला दुसऱ्याला काही बोलण्याची सेवा असेल, कोणी काउन्सिलर आहे, मग काउन्सिलरला तो सांगू शकतो. पण अदरवाईज काही उपदेश देणे किंवा काही हे करणं, तर हे उच्च
दर्जाच्या भक्तांना किंवा गुरूंना हे न केलं नाही पाहिजे. तर प्रत्येकाचं वेगळी दर्जा आहे आणि प्रत्येकाला त्याप्रमाणे आपण आदर सन्मान दिला पाहिजे. हम्म. तर एके दिवशी काय झालं, प्रभुपाद मॉर्निंग वॉकला गेले होते सकाळी. रोज सकाळी प्रभुपाद मॉर्निंग वॉक जायचे आणि आले तेव्हा कुणी लीडर नव्हता, म्हणजे जो मंदिराचा अध्यक्ष नव्हता. तर जे भक्त होते त्यांना वाटलं की अरे, प्रभुपाद आता आम्हाला खूप नावाजावे. त्यांनी काहीतरी खूप सुंदर प्रार्थना चालू केल्या. तर प्रभुपाद म्हणले, हे ठीक आहे सर्व, पण बघा इथं सगळं एवढं सगळं घाण दिसते, एवढं सगळं हे कोण साफ करणार? हे साफ करा लवकर. तर प्रभुपादाने त्यांना सेवा दिली. असं नाही की आता खूप म्हणजे आता कुणी नाहीये, मी आणि ते प्रभुपादच आहेत, तर आता आम्ही एकदम प्रेमाचं आदान सन्मान करतो. प्रभुपाद म्हणले, पहिले आपण शुद्ध झालं पाहिजे, पहिले आपण प्रॅक्टिकल बनलं पाहिजे. आणि नंतर मग ते ठीक आहे. तर बऱ्याच वेळा अशी अशी अपेक्षा असते की जेव्हा मी आणि उच्च भक्ताचे दर्जाचे भक्त आहेत, तर ठीक आहे, हे पण चांगलं आहे, आपली अभिलाषा असली पाहिजे की आपलं चांगलं. पण जो सेवेमार्फत जो संबंध प्रस्थापित होतो, तो बाकी गोष्टीतून नाही होऊ शकत. तर प्रभुपादांनी का त्यांना डाटलं, तर हे काही उद्देश असतो. हा. तर जरी शुद्ध भक्त म्हणत असेल, नाही तुम्ही आज सगळ्यांनी एवढी एवढी पुस्तकं वाटली पाहिजे, एवढे प्रचार केला पाहिजे, तर हे त्यांचं दया आहे, दया अनुकंपा आहे. असं नाही की त्यांना खूप मोठं नाव कमवायचं आहे. तर तर अशा प्रकारे. तर जे शेवटचं एक सांगतो आणि थांबूया. तर साधना देह आणि सिद्ध देह हे दोन प्रकारचे देह म्हणजे शरीर आहे. साधना देह आणि सिद्ध देह म्हणजे जो आपला स्वरूप आहे, साक्षात स्वरूप आहे, कृष्णाबरोबर जे स्वरूप आहे, तर ते त्याला म्हणतात सिद्ध देह. तर जसं प्रभुपदांचं पण आपण जे हे करतो, प्रणती गातो, तर नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले. कृष्ण प्रेष्ठ आहे म्हणजे खूप भगवंताच्या प्रिय आहे. तर ऍक्च्युली साधना देहद्वारे आपण गुरूंना किंवा आपण भक्तांना बघतो, पण ऍक्च्युली त्यांचं सिद्ध देह, प्रत्येकाचं सिद्ध देह आहे. आणि सिद्ध देह हा भगवंताच्या सानिध्यामध्ये असतो. तर जसं प्रभुपाद अ, अ, सखी अ, कोणी जसं एक भक्त सांगत होते की आपण सगळ्यामध्ये जो दासत्व आहे, जे आपलं स्वरूप आहे, तर ते स्वरूप आपल्याला जाणायचं, आपण स्वतः नाही जाणू शकत. जे गुरु आपण शुद्ध होतो, गुरुच्या कृपेने आपण ते सुद्धा आपल्याला मिळेल. पण सध्या आपलं जे स्वरूप आहे ते दास आहे. तर सेवा करत राहा आणि नक्कीच गुरु जेव्हा प्रसन्न होतील, गुरुच्या वैष्णवाच्या कृपेने आपल्याला आपलं सिद्ध ध्येय स्वरूप आपल्याला जाणू शकेल. तर त्यासाठी आपल्याला आपल्याला आपण स्वतःचे प्रयत्न करायचे आणि आशीर्वाद मिळेल. प्रयत्नार्थी परमेश्वर आपण म्हणतो, तसं आपण आपल्या प्रयत्नाद्वारे कृपाला आपण आकर्षित करू. आणि जेव्हा कृपा येईल, तेव्हा मग आपला जो शाश्वत रूप आहे ते आपल्याला जागृत होईल. पण त्यासाठी आपण आपली जी दिलेले नियम आहे, जे दिलेली साधना आहे, ती आपल्याला चांगली करायचं. आपल्यापर्यंत आपण ते करू शकतो. आपण किती जरी ध्यान करत आपण जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत आपण स्वतः नाही भगवंताला गाठू शकत नाही. भगवंताला गाठण्याचा उपाय हाच आहे, तर परंपरेद्वारे आपण भगवंताला गाठणे. जर उडी मारायचा प्रयत्न केला, तर कधी जाऊ शकेल, पण बऱ्याच वेळेस ती पोहोचेल का नाही माहित नाही. तर त्यासाठी हा 6व्या श्लोकामध्ये सांगितलं आपल्याला की सावधानतेने आपण शुद्ध भक्ताला बघितलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण उपदेश घेतले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, ते साधना देह आणि सिद्ध देह ही कशाचे स्वरूप आहे म्हटलं तुम्ही? नाही, मी सांगितलं की सिद्ध देह आहे म्हणजे आपलं साक्षात स्वरूप आहे. आपण कुठला स्वरूप आहे, आपण काय स्वरूप आहे आपलं, कुठली गोपीचा दास आहे, किंवा कुठला स्तर आहे आपला सेवेचा तिकडचा, तर तो गुरु आपल्याला प्रकट करेल. आपण जर स्वतःहून
आपण जर तर्कवितर्क करून किंवा दुसऱ्याने कोणी बोललं तर त्यासाठी आपण जर घेतलं तर आपली भक्ती पण होणार नाही योग्य मार्गाने. जसं एकाने सांगितलं होतं की अरे तुमचा जो देह सिद्ध देह आहे तो एक मोर आहे तुम्ही. आध्यात्मिक जगतामध्ये तुम्ही मोर आहे. तर आतापासून तुम्ही मोराची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्ही जेव्हा आध्यात्मिक जगताला जाल तेव्हा तुम्हाला तिथं चांगले करता येईल. तर मग ते भक्त होते रोज मोराचा आवाज करायचे, उडी मारायचे मोरासारखं. तर तर ते खूप म्हणजे वेगळंच ह्याच्यात त्यामुळं आपला जो ध्येय आहे तर आणि त्यांना दुसरं कोणतरी सांगितलं होतं, प्रभुपादांनी नव्हतं सांगितलं, दुसऱ्या कोणतरी एका दुसऱ्या गुरुने सांगितलं होतं. त्यामुळं आजकाल लोकांना सिद्ध ध्येय काय आहे मला लवकर जाणायचं आहे, मला त्याला हे करायचंय प्रॅक्टिस करायची, तर हे हे अपूर्ण ज्ञानाचं लक्षण आहे. सध्या आपल्याला आपली स्थिती आहे आपण एवढे आपली स्थिती काय आहे की माझं मन स्थिर नाहीये, माझ्यामध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर यानं जडलेलं आहे. तर ही स्थिती आपली आहे, तर ही जाणली पाहिजे आणि ह्याला शुद्ध करायचा पहिले प्रयत्न करायचा, नंतर मग पुढं आपला देह आणि मग सिद्ध देह हे सगळं आपण नंतर जाणायची इच्छा आहे. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. ठीक हरे आहे, कृष्ण. तर उद्या हरे कंटिन्यू करूया. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. ओके ओके, हरे कृष्ण प्रभू. उद्या कंटिन्यू करूया. धन्यवाद सर्वांचे. श्री रूप गोस्वामी पाद की जय, जय रुद्रशामृत की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर जय वैष्णव. जय हरे कृष्ण. हरे 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 कृष्ण कृष्ण. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. कृष्णा हरे कृष्ण 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 कृष्णा हरे हरे कृष्ण हरे 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 राम राम हरे राम राम राम.